हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलिका वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव नामदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. आज या ठिकाणी ज्यांचा 11वा विधी या ठिकाणी होत आहे त्या असणाऱ्या वैकुंठवासी कुमारिका अर्पणा मनीष काठे यांचा या ठिकाणी 11वा विधी होत आहे. 11वा विधी होत असताना प्रवचनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग देहू निवासीचे संत जगद्गुरू तुकोबार यांच्या गाथेतील क्षणाचं आणि आयुष्याचं महत्त्व सांगणारा आज आपण अभंग घेत आहोत. जगद्गुरू तुकोबार असं म्हणतात, क्षण हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमी धरून आवडी, करावी तातडी परमार्थी. तुका म्हणे यहलोकीच्या व्यवहारे, नये डोळे धुरे भरून राहो. 4 चरणाचा अभंग जगद्गुरू तुकोबाराने तुमच्या माझ्या कल्याणाकरता केला. ते देहू निवासी संत जगद्गुरू तुकोबार आहे. तुकोबारा हे वारकरी संप्रदायाचे कळस ज्ञानोबाराय पाया, नामदेवरायानं विस्तार करावा. एकनाथ महाराजांनी भागवत धर्माचा खांब द्यावा आणि बाकीच्या सर्व संतांनी नाम द्यावं आणि जगद्गुरू तुकोबारायानं वारकरी संप्रदायाचं कळसत्व स्वीकारावं. ही सगळी संत मंडळी अहोरात्र समाजाला दिशा देण्याचं काम करत होते. समाजाला ज्ञान भक्ती वैराग्य देव धर्म हा सगळा शिकवणारा संतांचा खटाटोप होता आणि याच्यातून संतांनी क्रांती निर्माण केली आणि या क्रांतीतून संतांनी अंधश्रद्धेतून समाजाला श्रद्धेच्या मार्गाने पंढरपूरचा रस्ता हा सुलभ केला. त्याकरता संतांना विचार मांडत असताना काही वाटा मोडाव्या लागल्या. कोणत्या वाटा? तर मोडोनी या वाटा सूक्ष्म दोस्तर केला राज्यभार चाल्यायसा. लहानातल्या लहान वाटा संतांना मोडाव्या लागल्या. त्यानंतर हा पंढरपूरचा सुलभ असा मार्ग संतांनी रस्ता निर्माण करून दिला. त्या वाटेनं जात असताना प्रत्येकाला देवधर्म ज्ञान वैराग्य भक्तीबरोबर प्रबोधनाची दिशा आणि खऱ्या श्रद्धेची दिशा पांडुरंगाच्या पायाशी दाखवणारे सगळे संत. मग सगळ्या संतांनी जो विचार केला तो पांडुरंगाच्या पायाशी एकरूप केला. मग संतांनी कोणता विचार या महाराष्ट्रात मांडला की जेणेकरून आपल्या जीवनाचा भवसिंधू पार झाला. संतांनी एक विचार मांडत असताना संतांनी क्रांती केली आणि त्यामध्ये ज्ञानोबाराय अग्रणीय आहे. नामदेव महाराज आणि ज्ञानोबाराय हे 2 संत असे आहेत की या 2 संतांनी क्रांती निर्माण केली. त्या काळात जाती व्यवस्था होती, त्या काळात वर्णभेद होता, त्या काळामध्ये स्त्री पुरुष भिन्नता होती. त्या काळात संतांनी विचार केला आणि एक नवा धर्म संतांनी वाळवंटात उभा केला. मग प्रश्न असा निर्माण होतो की आधीचा धर्म असताना संतांना नवा धर्म का उभा करावा लागला? कारण आधीच्या धर्मामध्ये काहीतरी त्रुटी असाव्या, त्यानंतर तो असणारा धर्म उभा करावा लागला. जसा पुणे टू मुंबई जुना हायवे होता, जुना हायवेला काहीतरी त्रुटी निर्माण झाल्या त्यामुळे नवीन हायवे बनवावा लागला. तसा असणाऱ्या आधीच्या धर्मामध्ये काहीतरी त्रुटी असाव्या म्हणून संतांना आगळा वेगळा नवा धर्म उभा करावा लागला. काय त्रुटी होत्या? आधीच्या धर्मामध्ये जातीभेद होता, आधीच्या धर्मामध्ये वर्णभेद होता, उच्च नीचता होती आणि विशिष्ट वर्गाकडच्या हाती ते धर्माची कमांड होती. संतांना ती मान्य नव्हती. इथं स्त्रीला महत्त्व दिलं जात नव्हतं, संतांना ते मान्य नव्हतं. म्हणून संतांनी एक नवा धर्म उभा केला आणि त्या धर्माचं नाव आहे भागवत धर्म.
तो भागवत धर्म कुठं सापडला? आम्हा सापडले वर्म करू भागवत धर्म. या भागवत धर्माची संतांनी स्थापना केली आणि आधीच्या धर्मातल्या त्रुटी या संतांनी भागवत धर्मात आणल्या नाही, उलट त्याच्यावर बंधनं घातली आणि या भागवत धर्मामध्ये सर्वांना समान अधिकार देण्याचं काम या भागवत धर्मानं केलं. म्हणजे आधीच्या धर्मामध्ये जातीच्या उतरंडी होत्या, संतांनी मोडीत काढल्या. पांडुरंगाच्या पायाशी कोणीही जातीचा माणूस येऊ शकतो. म्हणजे परेश भाऊंनी मला जेव्हा फोन केला तेव्हा मी त्यांना जात विचारली नाही आणि त्यांनी मला जात विचारली नाही. एक प्रामाणिकपणे सांगू का, भागवत धर्म असा आहे तो जातीच्या पलीकडे जाऊन पोहोचलाय. वारकरी धर्म असा आहे तो जातीच्या पलीकडे जाऊन पोहोचलेला आहे. वारकरी धर्मात जात कुणाला विचारत नाही. पंढरपूरला जाताना वारीमध्ये कुणी कुणाला जात विचारतं का? अजिबात नाही. पण एक मात्र विचारतंय की तुम्ही कोणत्या गावावरून कोणत्या दिंडीमध्ये चालला? ज्ञानोबारायांच्या, तुकोबारायांच्या, नामदेवरायांच्या या दिंडीमध्ये चालला? रथाच्या मागे का रथाच्या पुढे का पारच पुढे चालला? हे विचारलं जातं. पण इथं जात विचारली जात नाही. कारण त्या प्रत्येक वारकऱ्याला माहिती आहे, प्रत्येक भागवत धर्मातल्या माणसाला माहिती आहे आपली एकच जात आहे, पंढरीचा वारकरी. आणि वारकऱ्याला जात नसते, ती संतांनी दूर केली आणि जातीहीन, जातीच्या पेक्षाही मोठा हा भागवत धर्म संतांनी उभा केला. आणि त्या पांडुरंगाच्या पायाशी सगळ्या जातीची माणसं एकरूप करण्याचं काम संतांनी केलं. मग कोण येऊ शकते इथं? यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर. म्हणजे कोणत्याही जातीचा माणूस, पुरुष स्त्री, इथं समानता संतांनी प्रस्थापित केली. म्हणून तर त्या पांडुरंगाच्या पायाशी स्त्री जाते, पुरुषही जातो, भलतेही जातात, नरही जातात, नारीही जातात. म्हणून तर त्या पांडुरंगाचे पायी झिजले. एकमेव देव पांडुरंग असा आहे पंढरीचा की त्या पांडुरंगाचे पायी झिजले. बाकीचा तुम्ही कोणताही देव पहा, त्याची जेव्हापासून बसवलाय तेव्हापासून पायी झिजलेच नाही, कारण पायापर्यंत जाऊन दिलंच नाही. पण पंढरपूरचा एक पांडुरंग संतांनी खुला केला आणि त्या पांडुरंगाच्या पायाची सर्व जातीची, धर्माची लोक जाऊ शकतात. ही क्रांती निर्माण करणारे संतांनी विचार मांडले. नवे तर या वारकरी धर्मामध्ये 22 कीर्तनकार मुसलमान आहेत. त्यामध्ये जितुनबी नावाची महिला कीर्तनकार वारीमध्ये जाताना मरण आलं. आणि काल परवाची गोष्ट आहे, जन अल्लाच्या पुढे पायी टेकवणे, गुडघे टेकवणे थांबले आणि पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पायाशी वयाच्या 12व्या वर्षी माळ घातली, भागवत धर्म स्वीकारला. त्या असणाऱ्या ताजुद्दीन महाराजांना सुद्धा याच गादीवर मरण आलं. म्हणजे या भागवत धर्मामध्ये अनेक जातीचे, अनेक धर्माचे संत, अनेक धर्माच्या जातीची माणसं या वारकरी संप्रदायात आली. आणि सर्वात महत्वाचं, ज्या स्त्रीला आधीच्या धर्मामध्ये काडीचं स्थान नव्हतं, या भागवत धर्मामध्ये स्त्रीला कोणतं स्थान मिळालं पहा. वाळवंटामध्ये कीर्तन उभं राहिलंय, नामदेवराया कीर्तन करताय आणि कीर्तनाला फेटा बांधलाय, सेला कमरेला बांधलाय आणि टाळकरी नामदेवरायानं उभं केलंय. त्याच्यात ज्ञानेश्वर महाराज सुद्धा टाळकरी बरं. आणि टाळकरी उभे केल्यानंतर नामदेव महाराज म्हणतात, आता एक दिवसाचं जरी कीर्तन असलं तरी त्याला आपल्या भाषेमध्ये व्यासपीठ चालक लागतो. मग कुणाला बनवावं व्यासपीठ चालक? त्या संमेलनाचं अध्यक्ष कुणाला बनवावं? तर असणाऱ्या नामदेवानं ज्ञानदेवाकडे पाहिलं आणि ज्ञानदेवाला म्हटले, आजच्या गादीचे व्यासपीठ चालक कुणाला बनवावं? तर ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, नामदेवराया तुम्ही आजच्या गादीचे मालक आहात, तुम्ही ठरवाल ती पूर्व दिशा. आणि नामदेवानं महिलांच्यात पाहिलं आणि आवाज दिला आपल्या दासीला, जने उठ. जनाबाई उठल्या आणि जनाबाईनं नामदेवाचं दर्शन केलं, गादीचं दर्शन केलं. आणि जनाबाई म्हणते नामदेवांना, नाथा तुम्ही आता आज्ञा द्या, कशा करता मला बोलवलंय? तर नामदेव महाराज म्हणतात, जना तुला या कीर्तनाचं व्यासपीठ चालवायचं आहे. आणि वारकरी संप्रदायातलं भागवत धर्माचं पहिला कीर्तनकार करणारा संत नामदेव यांचं कीर्तनाचं व्यासपीठ संत जनाबाईनं चालवलं. याचा अर्थ काय? तर त्याच काळात नामदेवानं ज्ञानदेवाच्या साक्षीनं महिलांना 100% आरक्षण त्याच काळात देऊन टाकलं. पण 21व्या शतकात महिलांना बाई पण भारी देवा कधी कळाली? जेव्हा पिक्चर आला बाई पण भारी देवा, तेव्हा त्यांना ते महिला कळाले. आणि प्रत्येक महिला घराघरातली बाई पण भारी देवा पिक्चर पाहायला गेले. एक बाई घरातली राहिली नाही. काय होती ती? 4 बहिणी होत्या, बोलत नव्हत्या, बोलायला लागले. एका डाब्यावर गेले, येताना दारू पिऊन घरी आल्या. त्याला बाई पण भारी. अरे हीच बाई जर आम्हाला कळाली असती, 750 वर्षापूर्वी सांगितलेली जनाबाई आम्हाला कळाली असती, मुक्ताबाई कळाली असती, बहिणाबाई कळाली असती, जनाबाई कळाली असती, तर क्रांती निर्माण झाली असती. पण त्याच बाई पण भारी देवा जाणाऱ्या बायांनी ज्ञानोबारांची मुक्ताई पाहिला मात्र गेल्या नाही. ही शोकांतिका या महाराष्ट्राची आहे. ज्या जनाबाईचं तत्वज्ञान आम्ही वाचायला पाहिजे होतं,
ज्या मुक्ताईचं तत्वज्ञान आम्ही वाचायला पाहिजे होतं, ज्या मुक्ताईनं 1400 वर्षाचा जगणारा चांगदेवाचा गर्वहरण केला आणि तार्किक बुद्धीनं त्याच्या बुद्धीचा अंश शून्य करून टाकला, ती छोटीशी मुक्ताई त्या चांगदेवाचा गुरु होऊ शकली. कारण चांगदेवाला म्हणावं लागलं, चांगदेव म्हणे आजची जन्म आलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. अरे स्त्रीला शरणांगती पत्करली आणि आम्ही कीर्तनकार मंडळी म्हणतो आमच्या कीर्तनामध्ये स्त्री कीर्तनाला टाळ घेऊन उभी नको. ज्या संतांनी क्रांती निर्माण करून स्त्रीला अतिशय उच्च स्थानावर पोहोचवलं, म्हणून तर आमची जिजाऊ घडल्या, म्हणून तर आमची सावित्री घडली, म्हणून रमाई घडली, म्हणून अहिल्याबाई होळकर ह्यासारख्या संत महिला घडल्या, म्हणून तर असणारी आत्ताच्या काळातली सिंधुताई सकपाळ सारखी स्त्री ही परदेशात जाऊन आली आणि क्रांती निर्माण करून गेली. म्हणजे जगाच्या पाठीवर संतांनी ज्या स्त्रियांना उच्च स्थानावर पोहोचवलं, ते जर आज आम्हाला समजलं असतं तर ही क्रांती निर्माण करणारी स्त्रीची चळवळ पुढे आली असती आणि घराघरातल्या स्त्रिया अंधश्रद्धेकडून श्रद्धेकडे गेल्या असत्या, खरात नावाच्या बाबाच्या नादी लागल्या नसत्या. जीवनाचा खरा सिद्धांत आहे. अरे संतांनी जो विचार भक्ती मार्गाने मांडला तुमच्या माझ्या जीवनाचा भवसिंधू पार होण्यासाठी, पण तो समजलाच नाही म्हणून आपण अधोगतीकडे आहे, आपण प्रगतीकडे नाही. 21व्या शतकात कलियुगाला सुरुवात झाली आपण म्हणतो, पण खरंच कलियुगाला सुरुवात झाली का मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. संतांचे विचार एका साईडला ठेवले जातात आणि जनतांच्या विचाराला पूजनीय ठरवून जनतांचे विचार आत्मसात करण्याची एक पद्धत अलीकडच्या काळात निर्माण झाली. मग कोणता ज्ञानोबारायांनी आणि ज्ञानोबारायांच्या नंतर संतांनी कोणता विचार या महाराष्ट्रात मांडला? ज्ञानोबाराय सारख्या संतांनी जनसामान्यांच्या घराघरात जाऊन पाहिलं, नामदेवरायांनी असणाऱ्या घराघरात जाऊन लोकांच्या पाहिलं. त्यानंतर नामदेवरायांना समजलं, अरे आज सगळा समाज अंधश्रद्धेच्या खाईत चाललाय, नामदेवानं नामाच्या माध्यमातून क्रांती निर्माण करावी. आणि माऊलींनी तत्वज्ञान ज्यावेळेस लिहायला सुरुवात केली त्यावेळेस ज्ञानोबारायांनी विचार केला की ही माणसं खऱ्या भक्तीकडे नाही, खऱ्या देवाकडे नाही. म्हणून ज्ञानोबारायांनी माणसांना विचारायला सुरुवात केली, तुम्ही कोणत्या देवाची भक्ती करता? तर लोकांनी सांगितलं आम्हाला, यांनी सांगितलं आज नारायण नागबळी करायची. नारायण नागबळी केलं की आम्हाला पुण्य मिळणार आहे, आम्हाला पुण्याची पुण्य एवढं मिळणार आहे की नारायण नागबळी केल्यानंतर उद्या काय काल सर्पयज्ञ कर, परवा काय मंगळाची शांती, उदक शांती, आईची शांती, बापाची शांती, पितृदोष, मातृदोष, याच्यात सगळा समाज अडकलेला होता. ज्ञानोबारायांनी विचार केला आणि ज्ञानोबाराय म्हटले हे सगळं करता, हे सगळं तुमचं फोल ठरणार आहे. तुम्हाला याच्यातून कोणती फलप्राप्ती होणार नाही, कोणती रिद्धी सिद्धी प्राप्त होणार नाही. चुकून जर तुम्ही हे केलंत तर म्हणले तुम्ही दंभ धर्मात जाल. ज्ञानोबाराय म्हटले मी स्वतः योगी आहे पण याला विरोध करतो. आणि ज्ञानोबाराने विचार करून एक विरोध केला. ज्ञानोबाराय म्हणतात योग याग विधी एन हे नोवे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. ज्ञानोबारांनी क्रांतीचा विचार मांडला. मग जनसामान्यांनी ज्ञानोबारांना प्रश्न विचारला, माऊली तुम्ही म्हणता हे कर्मकांड केले की पुण्य मिळणार नाही. मग माऊलींना विचारतात, माऊली असं काय केल्याने आम्हाला सत्कर्म करता येईल आणि आम्हाला पुण्य मिळेल आणि भक्तीचा मार्ग लागेल? ज्ञानोबारांनी सांगितले चला पंढरपूरला. पंढरपूरचा रस्ता दाखवला, पंढरपूरचा पांडुरंग दाखवला आणि पांडुरंगाच्या पायाशी सर्व सुख आहे सांगण्याचा विचार ज्ञानोबारायाने केला, नामदेवरायाने केला. या सगळ्या संतांनी विचार मांडला आणि विचाराची फलटण तयार झाली. एक एक संत निर्माण झाले आणि त्या संतांनी माणसाच्या जीवनाचा भवसिंधू पार करण्यासाठी विचाराने क्रांती केली. म्हणून आपण गाड्यांच्या वरही वाचतो विचार बदला म्हणजे नशीब बदलेल. पण आपण विचार एवढा बदलला की संतांचे विचार मागे ठेवले आणि नको त्याचा विचार मनामध्ये घेऊन आपण जनसामान्यांच्या कल्याणाकरता मात्र उतरलो नाही आणि विचारही केला नाही. त्या संतांनी तो विचार अगोदरच केला आणि पंढरपूरचा पांडुरंग दाखवल्यानंतर जनसामान्यांच्या मनामध्ये विचार आला की आम्हाला सगळं पाहिलं कळालंही, पण माऊलींना म्हणतात माऊली आम्हाला पुण्य कशापासून मिळणार, आमच्या घरातलं दुःख कसं बाजूला जाणार? ज्ञानोबाराय म्हटले कोणतंही दुःख घेऊन कुठे जरी चाललात तरी तुम्हाला तिथं सुखाची प्राप्ती होणार नाही, कुठे जरी फिरलात तरी तुम्हाला सुखाची प्राप्ती होणार नाही. असं एक सुखाचं आगर आहे. त्या सुखाच्या आगरामध्ये तुम्ही पोहोचलात की कोणतंही दुःख असू द्या तुमचं दुःख बाजूला जाईल आणि तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल. लोकांनी विचारलं कोणतं सुख आहे, कोणता आगार आहे? एक सांगू का तुम्हाला, कोल्हापूर, सांगली, सातारा जायचं असेल तर तुम्हाला कुठल्या तरी डेपोला जावं लागेल, आगारामध्ये जावं लागेल. आगारामध्ये गेले की सगळ्या जिल्ह्याला जाणाऱ्या गाड्या आगारातून जाणार आहे. पण तुम्ही इथल्या बसस्टॉपला जर थांबलात तर गाडी त्या आगारापर्यंत जाईल पण कोल्हापूर, सांगली, साताऱ्याला जाणार नाही. तसं तुमच्या सगळं प्रपंचातलं दुःख बाजूला करायचं आणि सुखाची प्राप्ती करायची असेल तर आगारामध्ये पोचावं लागेल. ती आगार कुठे आहे तर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर पांडुरंगाच्या पायाशी आहे. पांडुरंगाच्या पायाशी सुखाची प्राप्ती आहे. ज्या समजलं त्या लोकांनी विचारलं माऊली सुखही कळालं पण तुम्ही पुण्याचं बोलले होते, पुण्य आम्हाला कशाने मिळेल? ज्ञानोबाराय म्हणले तेही पुण्य देऊन टाकतो, पुण्य ही साध्या पद्धतीने मिळेल. लोकांनी विचारलं खर्च? ज्ञानोबाराय म्हणले काहीच खर्च नाही.
आणि असणाऱ्या पुण्याची प्राप्ती होण्यासाठी लोकांनी विचारलं काय करावं लागेल, तर ज्ञानोबा राहिले म्हणले, ज्या भगवंतानं तुम्हाला जन्माला घातले, ज्या आईवडिलांच्या पोटी तुम्ही जन्माला आलात ना, त्या आईवडिलांच्या पोटी जन्माला आलात, तुम्हाला शरीर मिळाले आणि शरीराला मुख मिळाले ना, त्या भगवंताचं नामस्मरण केलं की तुम्हाला एवढं पुण्य तुमच्या पदरात टाकतो की आधीच्या पिढ्या जरी मोजायला बसल्या तरी पुण्य मोजून होणार नाही, आणि नंतरच्या पिढ्या जरी आल्या तरी पुण्य मोजता येणार नाही, एवढं पुण्य तुमच्या पदरात फुकट टाकतो. लोक म्हणली काय करावं लागेल. माऊली म्हटले, मी पुढे म्हणतो, तुम्ही माझ्या मागे म्हणा. आणि माऊलींनी पुढे म्हणायला सुरुवात केली, हरी मुके म्हणा, हरी मुके म्हणा, पुण्याची गणना कोण करी. साधं माऊलींनी असं खायला सांगितलं, आम्ही असं खायला सुरुवात केली, पण ते आमच्या मुखातच जात नाही, पाठीव पडतं मागचंच खाऊन जातं. पूर्वी आंधळं दळीत होतं, कुत्रं पीठ खात होतं, आता उलटं झाले, कुत्रं दळीत आणि आंधळं पीठ खाते, अशी अवस्था आहे. खरंच अशी अवस्था आहे बरं. आता माणसं खरंच सत्यावर भाष्य करायला धजवत नाही, बरं बोलतात, खरं बोलायची ताकद राहील नाही का, खरं बोललं तर डायरेक्ट जेलमध्ये टाकतात, अशी अवस्था निर्माण झाली. पण संत घाबरले नाही, देतो तीक्ष्ण उत्तरे, पुढे व्हावं यासी बरे. पुढं चांगलं व्हायचं असेल तर तीक्ष्ण बोलावाच लागणार आहे, आणि ते संतांनी त्या काळात केलं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. संतांनी आपल्या जीवनाचा भवसिंधू पार व्हावा म्हणून संघर्षमय जीवन संत जगले. तुकोबारांचा एक सुंदर अभंग आहे, झुंजायाच्या गोष्टी ऐकताची सुख, करिता देह दुःख थोरा आहे. संतांच्या संघर्षाच्या गोष्टी ऐकताना सुख वाटतं आपल्याला, काय संतांनी संघर्ष केलाय. पण तोच जर संघर्ष आपल्या जर पदरात पडला तर आपण घाबरून जातो, आणि त्याची दुःखाची तीव्रता फार मोठी आहे, दुःख फार मोठं आहे असं आपण घेऊन चालतो. पण विचार करा, ज्ञानोबारायांच्या पदरी जन्मल्यापासून जे दुःख आहे, तर समाधी सोहळ्यापर्यंत जाईपर्यंत ज्ञानोबारायांचं दुःखच आहे. तरी ज्ञानोबाराय डगमगले नाही, संत थोडे सुद्धा मागे सरले नाही, संतांची पावलं पुढे टाकली आणि संतांनी क्रांती निर्माण केली. एक एक पाऊल संतांनी टाकलं, कारण संतांना माहिती होतं या भूतालावर काहीच नव्हतं ना, तेव्हा ते पंढरपूर होतं. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, आणि तो पंढरपूरचा पांडुरंग सगुण निर्गुण, त्या देवाला काहीच लागत नाही. काय लागतं त्या देवाला? काहीच न लगे एक भावची कारण. त्या देवाला भाव दिला की तो देव तुमच्या पाठीशी उभा राहतो. एक सांगू प्रामाणिकपणे, देवाची सेवा केली की आई वडील भेटेल का नाही मला माहिती नाही, पण आई वडिलांची सेवा केली रे केली की 100% देव भेटतो. याचा सिद्धांत आम्हाला पुंडलिकाच्या वाळवंटामध्ये पुंडलिकाच्या मंदिरात म्हणून समजतो, आणि त्याचा पुरावा तुकोबारांनी दिला. पुंडलिका काय केले, परब्रह्म उभे ठेले. आणि का पुंडलिकानं देवाला उभं केलं, तर पुंडलिक काय करत होता, आई वडिलांची सेवा. मग आई वडील कोण आहे? माय बापे केवळ काशी, तेने न वाजावे तीर्थासी. आई वडील काशी क्षेत्राच्याही पलीकडचा दर्जा आहे, त्यानं काशीला जाण्याची गरज नाही, पण आपली लोक काशी केल्याशिवाय राहत. ही अवस्था माणसाला का निर्माण झाली? कारण माणसाने संत वाचले नाही म्हणून ते वाचले नाही. वाचाल तर वाचाल, नाही तर भंगारात फेकाल. आपण वाचतच नाही म्हणून वाचत नाही. आपल्याला जे संतांनी वाचायला सांगितले ते आपण वाचलो नाही. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. काय श्रवण करावं? गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. ही जी संतांनी क्रांती निर्माण केली ना, त्या क्रांतीचा विषय सर्वसामान्य माणसाला समजला नाही, म्हणून सर्वसामान्य माणसं श्रद्धेऐवजी अंधश्रद्धेकडे गरगडलेली आज आपल्याला दिसत आहे. अलीकडच्या काळामध्ये संतांच्या नामावर लोकांचा विश्वास राहिला नाही अशी परिस्थिती निर्माण करून ठेवली. पण संतांनी कालही विश्वास ठेवायला सांगितला होता, आजही ठेवायला पाहिजे आणि भविष्यातही ठेवलाच पाहिजे, असे हे संतांचे विचार आहे. चंद्र सूर्य तारे असेपर्यंत संतांचे विचार हे कायम राहणार आहे. आपण जाऊ पण संतांचे विचार जाणार नाही. रूप पाहता लोचनी तेव्हाही तोच अभंग होता, आजही तो 750 वर्षानंतर रूप पाहता लोचनीचा अभंग आहे, रामकृष्ण हरीचा आहे. म्हणजे आपण जरी गेलो तरी ते संतांचं तत्वज्ञान तसून तसं राहणार आहे आणि ते समाजाला दिशा देण्याचं काम करणार आहे. मग या संतांनी क्षणाला कोणता विचार दिला? आपल्या जीवनाचा भवसिंधू पार करायचा असेल तर आपल्याला शिक्षणाचं महत्त्व संतांनी त्याच काळात सांगितलं. ज्ञानोबारायांना कळून चुकलं की बुद्धीचं वैभव किती सामर्थ्यवाली असतं, म्हणून ज्ञानोबारायांनी सांगितलं बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. तुकोबारांनाही त्याचं महत्त्व कळालं आणि तुकोबाराय म्हटलं एखादी गोष्ट असाध्य असेल ती साध्य करायची असेल तरी त्याला अभ्यासच करावा लागणार आहे. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे, अभ्यासाशिवाय गत्यंतर नाही. या संतांनी जी क्रांती निर्माण केली त्या क्रांतीच्या जोरावर जर आपल्याला त्यांचे विचार समजले असते तर इथं माणसं जातीत विभागली गेली नसती. इथं माणसांनी आईवडिलांचा आदर केला असता,
इथं आईवडिलांनी मुलांचा आदर केला असता, इथं भर चौकामध्ये भर रेल्वेमध्ये एकामेकाला चाकू गुपसला नसता, ही अवस्था निर्माण झाली नसती. इथं चार चौघांमध्ये जाता येताना मुलीला पाहतायत, तिला चाकू गुपसला जातो. इथं 6 वर्षाच्या चिमुरडीवर 67 वर्षाचा माणूस जर बलात्कार करत असेल तर इथं सर्वसामान्यांना जो विचार मिळालाय तो विचार त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही. म्हणून ही मनातली मानसिकता निर्माण झाली आणि संतांनी जे समभावाची विचाराची मानसिकता दिली होती ती माणसं विसरून गेली. कारण आमच्या तुकोबारायांनी आम्हाला सिद्धांत देऊन गेले, जीवनाचा भवसिंधू पार करायचा असेल तर तुकोबारायांनी परस्त्रीला काय समजलं पहा. तुकोबाराय ध्यानाला बसलेले आहेत, या कर्मठांनी असणाऱ्या तुकोबारायांकडे सुंदर मुलगी पाठवली तुकोबारायांना बदनाम करण्यासाठी. तुकोबाराय ध्यानातून बाहेर आले, डोळे उघडले आणि तुकोबारायांनी त्या मुलीकडे पाहिलं. तो मुलीला विचारलं, तू चाळे का करते? म्हणे हे चाळे केले तुम्ही बदनाम झाले की मला मोहरा मिळणार आहे. तुकोबाराय म्हणले, तुला मोहरा मिळतील का नाही माहिती नाही, पण माझ्या काही वचनानं माझ्या काही तत्वज्ञानानं तुझ्या परिवर्तन होईल आणि मी तुझ्याकडे कोणत्या अंगानं पाहतो. जाई ओ तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. तू मला माते समान आहेत, आम्ही विठ्ठलाचे वीर आहोत, आम्ही असे वागणार नाही. एक वेळेस विठ्ठलाचे वीर काय करू शकतात? आम्ही विठ्ठलाचे वीर फोडू कळीकाळाचे शिर. आम्ही कळीकाळाचं शिर फोडू शकतो, एवढी ताकद त्या वीरांमध्ये आहे. म्हणून तर तुकोबारायांचा एक दुसरा अभंग आहे, हरिभक्ती ही काही साधी सोपी नाही, हरिभक्ती ही सुळावरची पोळी आहे. तैसी हरिभक्ती सुळावरील पोळी, निवडे तो बळी विरळा शूर. लाखातले संत होऊन गेले आणि ते हरिभक्ती स्वीकारताना सगळा संघर्ष पचवला. पण जनसामान्यांच्या कल्याणाकरता, त्यांच्या उद्धाराकरता जे संतांनी विचार मांडले ते क्रांतीचे ठरले. पण अलीकडेच्या काळामध्ये संतांचे विचार मात्र माणसाने घेतले नाही, म्हणून माणसं आज कर्मकांडात गाडलेली आहेत. प्रामाणिकपणे सांगू, बरीच माणसं आजही घराला लिंबू मिरची बांधतात. बरीच माणसं आज शनिवार आला की गाडीला लिंबू मिरची बांधतात. बरीच माणसं अमावस्येच्या दिवशी कोणतं कर्म करत नाही, बरीच माणसं. पण कधीतरी विचार करा, ज्या राजानं तुकोबारायांच्या विचारावर स्वराज्य उभं केलं, तुकोबारायांच्या संस्कारावर विचारावर जी क्रांती निर्माण केली, त्या छत्रपती शिवरायांनी अमावस्येच्या दिवशी युद्ध केलं आणि जागतिक कीर्तीचा योद्धा छत्रपती शिवाजी महाराज झाले. कारण शिवाजी महाराजांना माहिती होतं अमावस्या पवित्र आहे आणि काळ्या रात्रीचा अंधाराचा फायदा घ्यायचा आणि युद्ध करायचं. 350 किल्ले छत्रपती शिवरायांनी उभे केले आणि क्रांतीचा राजा ठरला. कोणत्या किल्ल्याला तुमच्या असणारा लिंबू मिरची बांधली नाही. मनगटाच्या जोरावर, ताकदीच्या जोरावर, बुद्धीच्या ताकदीवर छत्रपती शिवरायांनी स्वराज्य उभं केलं. आणि ते स्वराज्य उभं करताना छत्रपती शिवरायांना उपदेश करणारे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, रात्रंदिना महायुद्धाचा प्रसंग आंतरबाह्य जग आणि म्हण राजा. रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग आहे. कधी स्वतःची माणसं, कधी परकीय माणसाचा विचार करावा लागेल आणि त्यांच्या विरोधात कधी उभं पण राहावं लागेल. छत्रपती शिवराय परकीय आणि स्वतःच्या सोय जातीच्या सुद्धा माणसाच्या विरोधात उभे राहिले आणि क्रांती निर्माण केली. त्या तुकोबारायांनी जे तत्वज्ञान दिलं ते समजलं, संतांनी जे तत्वज्ञान दिलं ते समजलं की आपण आपल्या जीवनाचा भवसिंधू पार केला. बरीच माणसांच्या हातामध्ये राशीची अंगठी आहे, बऱ्याच कीर्तनकारांच्या हातामध्ये, बऱ्याच नाही मोजक्याच कीर्तनकाराच्या हातामध्ये पिस्तूल आहे. आता एक पिस्तुल्या महाराज आलाय आमच्याकडे, फार मागे समाज. अरे कीर्तनकाराचं काय चोरीला जावं, कीर्तनकाराची व्यासपीठ चोरीला जावं, कीर्तनकाराची गाथा चोरीला जावी, सेला चोरीला जावा, माळा आणले असते त्या चोरीला जावा. तर कीर्तनकाराचं 10 तोळ्याचं बॅसलेट चोरीला जात आहे, कीर्तनकाराचा पिस्तूल चोरीला जातोय. मग आम्ही समाजामध्ये प्रबोधन करणारे आहोत, नामचिंतन सांगणारे आहोत का आम्ही डाके टाकणारे आहोत? त्याचा विचार आज बसलेल्या लोकांनी करणं काळाची गरज आहे. अध्यात्म खोट मोठ्या ताकदीचं आहे. मूठभर लोकांनी जरी ते बदनाम करण्याचा प्रयत्न केला असेल, ते वारकरी संप्रदाय भागवत धर्म कदाचित बदनाम होणार, ती माणसं बदनाम होतील, पण भागवत धर्म बदनाम होऊ शकत नाही. कारण त्या भागवत धर्माचा आराध्य दैवत पांडुरंग विटेवर उभा आहे आणि ते सर्व वारकऱ्यांचं दैवत आहे. हे ज्याला समजलं ना त्याला नामचिंतनाचं महत्त्व कळालं. ही जी संतांनी क्रांती निर्माण केली, भेदाभेद बाजूला केला, जातीयता बाजूला केली आणि वर्णभेदातून बाजूला करून माणसाला भगवंत प्राप्तीसाठी आणि आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी त्याला धन सुद्धा संतांनी कमवायला सांगितलं. मग कशा पद्धतीने धन कमवायचं? जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. या पद्धतीने धन कमावलं पाहिजे. कुणाला फसवून, कुणाला लुबाडून धन कमवू नये आणि जे लबाडून धन कमवत असतील त्याच्याही नादी लागू नये. पण माणसं अलीकडेच्या काळामध्ये कलियुगामध्ये दरबाराच्या नादी लागलेत. माणसं कलियुगामध्ये बाबांच्या नादी लागलेत. खरात पकडल्यानंतर शेवटचा मिश्रा काल परवा आळंदीला वाघोलीला पकडला. जवळजवळ 89 बोंदुगिरीतले बाबा पकडले. तरी लोक म्हणतात तो बाबा तसा आहे, आमचा नाही तसा. घावल्यावर कळतं मग तो तसा होता.
अशी अवस्था माणसाची निर्माण झाली. एक सांगू का, कुठल्याही जादू टोण्यानं तुमचं वाटोळं होऊ शकत नाही. आपलं वाटोळं आपल्या कर्मानं होत असतं, कर्मसिद्धतानं. केले कर्म झाले त्याची भोग आली, उपजले मेले ऐसे किती. आपल्याला जोपर्यंत हा सिद्धांत समजत नाही तोपर्यंत खरं तत्वज्ञान माणसाला समजू शकत नाही. हा संतांनी क्षणाला विचार मांडला आणि मग लोकांनी माऊलींनी विचारलं, माऊली आम्हाला मुक्ती मिळायची असेल तर काय करावं लागेल? ज्ञानोबराय म्हटले, घाबरू नका, तुम्हाला क्षणार्धात मुक्ती देऊन टाकतो. आणि मुक्ती सुद्धा सोपी आहे. जीवन जगताना कर्म कसं करतो त्याच्यावर मुक्ती अवलंबून आहे. आणि ती मुक्ती म्हणजे काय? क्षणभर कुठेतरी उभं राहणं, स्वतःच्या मनाला प्रश्न विचारणं आणि त्या भगवंतासाठी हात जोडणं, परत आपल्या कामाला सुरुवात करणं. कर्मप्राप्त सिद्धांताने कर्म केलं की तुम्हाला त्याचा मोक्ष मिळतो, हे सांगणारे ज्ञानोबराय क्रांती निर्माण करून गेले. मग लोकांनी विचारलं काय करावं लागेल? ज्ञानोबराय म्हणले, काय घाबरू नका. हरिपाठातला सुरुवातीचा प्रथमच अभंग आहे, देवाची या द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधिला. देवाच्या द्वारामध्ये किती उभा राहा, क्षणभर. पापणी लवती ना लवती तेवढं उभं राहा. पण माणसं अलीकडच्या काळामध्ये हे सगळं विसरून गेले आणि दरबाराच्या रांगा लावून आपल्या जीवनाचा सिद्धांत शोधत बसले. बाळूमामाचा अवतार सांगणारा अलीकडच्या काळातला मनोहर भोसले नावाचा पाखंडी, तो म्हणतो मी बाळूमामाचा अवतार आहे. आणि बाळूमामाचा अवतार सांगणारा पाखंडी आता जेलमध्ये गेला, स्त्रियांच्या इज्जतीची खेळला, लाखोचा गंडा लोकांना घातला आणि त्याच्या असणाऱ्या 35 एकराच्या मठामध्ये येण्यासाठी 21,000 रुपये फी होती. मला सांगा, गाडगे महाराजांनी किती फी घेतली हो मला दर्शनाची किंवा तत्वज्ञान ऐकायची? जीवनाचा खरा सिद्धांत समजून घेतला पाहिजे. आणि जोपर्यंत हा सिद्धांत समजत नाही ना तोपर्यंत अशा पाखंडाच्या नादी लागून आपण पाखंडाचे खंडन करू शकत नाही. म्हणून तुकोबारांचं एक अभंग आहे, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. पाखंडाचं खंडन केलं पाहिजे आणि धर्माचं, कोणत्या धर्माचं? मानवता धर्माचं, भागवत धर्माचं पालन केलं पाहिजे. माणसानी माणसाशी माणसासम वागणे, हा धर्म कळाला की जीवनाचा अर्थ कळाला. एक सांगू का, क्षणाला फक्त विचार करा, आपण भूतलावर कुणांमुळे आलो? आपण ज्यांच्यामुळे आलो ना ते आपले आई वडील आहेत. आणि आई वडील ही देवाची रूप आहेत. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. पंढरीचा पांडुरंग, पांडुरंग म्हणजे कोण? तर आपल्या घरातला असणारा बाप, तोच पंढरपूरचं असणारं स्वरूप आहे, हे तुकोबारांना सांगायचं आहे. रुक्मिणी म्हणजे कोण? आपल्या घरातली आई. एक सांगू का, देवावर किती पाणी टाकलं, देवाला किती कपडे घातली, अभिषेक केला, त्यापेक्षा आपल्या घरातला असणारा आजारी बाप त्याची किती काळजी घेतली, त्याची जेवढी काळजी घेऊ, त्याला जेवढी सेवा करू तेवढं पुण्य तुम्हाला मिळणार. आणि त्यावेळेस तो पांडुरंग तुमच्या पाठीमागे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. हा सिद्धांत आम्हाला संतांनी दिला. म्हणजे तुमच्या कुटुंबामध्येच काय करा, देव शोधा. मी म्हणेल देवळाची आता गरज काय? प्रत्येक घर जर देऊळ झालं तर देवळाची गरजच नाही. पण लोक घर देऊळ करत नाही, लोक देवळात जातात. दगड देवळात गेला, देव झाला. माणसं देवळात गेली, दगडासारखी वागायला सुरुवात झाली. का आणि कशा करता? अरे ज्या मंदिरांकरता माणसांनी पै पैसा गोळा केला आणि एक एक रुपया साचून बाजूला काढून तो मंदिरासाठी लावला, त्याच्या सोन्याच्या विटात चोरीला गेल्या आणि त्याचा गफला झाला. कितीतरी पैसे मंदिराच्या नावावर खाल्ले. तेरी बी चुप मेरी बी चुप, झाकली मूठ 1.25 लाखाची. एक कीर्तनकार बोलायला तयार नाही, एक साधू बोलायला तयार नाही. हे जर परराष्ट्रीयाने केलं असतं, हे जर दुसरे असणाऱ्या व्यवस्थेने केलं असतं तर इथं हीच माणसं बोलली असती. मग कुठं गेला भागेश्वर बाबा पर्ची फाडणारा? पर्ची फाडणाऱ्या भागेश्वर बाबाने पर्ची फाडावी आणि कुणी कुणी याची लुटारू केली त्यांना जेलमध्ये टाकावं. अरे प्रभू रामचंद्राच्या असणाऱ्या मंदिरातले पैसे जर आम्ही खात असेल तर आमचे कीर्तनकार मंडळी म्हणतात देवाचं भावाचं गावाचं खाऊ नये. आणि खरं आहे बरं सत्य, जे देवाचं भावाचं गावाचं खातात ती माणसं माणसातच राहत नाही नंतर भविष्यात, अशी अवस्था आहे. म्हणून जीवनाचा सिद्धांत समजला पाहिजे. हे संतांचे विचार जोपर्यंत पूरक ठरत नाही तोपर्यंत माणसाला खऱ्या अर्थ समजू शकत नाही जीवनाचा. एक सांगू का, आपण ज्यांच्या पोटी आलो ते आपले आई वडील दैवत आहे. मला प्रामाणिकपणे सांगा, जन्माला आल्याबरोबर देवाचं नाव घेतलं का आईचं नाव घेतलं? पहिल्यांदा आईचं नाव घेतलं, ती झाली मातृदेवताय नमा. आणि दुसऱ्यांदा नाव घेतलं बापाचं, तो झाला पितृदेवताय नमा. आणि हे दोन देव तुम्ही जन्मल्यापासून मरेपर्यंत आणि मेल्यानंतर जे आपण विधी करतो त्या विधीपर्यंत आईवडिलांचं नाव घेतल्याशिवाय त्या विधीच कंप्लीट होऊ शकत नाही. पहा, मुलगा जन्माला आला, 5वीला मातीवर ठेवला आणि मातीवर ठेवल्याबरोबर जर कोणी विधी करणारा असेल तो म्हणतो मातृदेवताय नमः पितृदेवताय नमः. त्या पोराला लग्नाचं वय झालं, लग्न ठरलं, कलश घेतला आणि त्याच्या कपाळाला लावला आणि कपाळाला लावल्याबरोबर म्हणले मातृदेवताय नमः पितृदेवताय नमः.
आणि त्या पोराचं लग्न झाल्यानंतर त्याला मुलं झाली, परत त्या मुलाला मातीवर ठेवलं, परत ते मातृदेवता आहे पितृदेवता आहे नमा. आणि एक दिवस ते लेकरू वयस्कर झालं आणि गेलं आणि ते विधीला सरणावर ठेवलं. ठेवल्यानंतर तिथं जर विधी करणारा असेल तर तो म्हणतो मातृदेवता आहे नमा, पितृदेवता आहे नमा, अग्निदेवता आहे नमा. तो विधी झाला, सावडायला घेतलं. सावडल्यानंतर हस्ती बाजूला केल्या आणि त्यानंतर त्याची पूजा केली आणि तिथं सुद्धा म्हणावं लागलं मातृदेवता आहे नमा, पितृदेवता आहे नमा. चौद भरणी आली, असणारं तुमचं वर्षश्राद्ध आलं. वर्षश्राद्धाला परत उंडे केले आणि परत तिथं म्हणावं लागलं घ्या पाणी सोडा, म्हणा आईचं नाव सांगा, आजीचं नाव सांगा, पणजीचं नाव सांगा. इथपर्यंत आपल्याला माहिती असतं आणि तिथून मागे आपल्याला काही माहिती नसतं. आणि तो तात्या काका कुणी असेल ना तो सांगतो चला सखूबाई, रखमाबाई, पार्वतीबाई, सोडा पाणी, सोडा पाणी. म्हणजे आई वडिलांशिवाय आणि मातृदेवता आहे पितृदेवता आहे शिवाय तुमचा जीवनच पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून ते देव, ते आई वडील देवाची रूप आहेत हे तुकोबारायांनी स्पष्ट सांगितलं. जीवनाचा सिद्धांत समजला, संतांचे विचार समजले की क्रांती कळाली. ज्या आईवडिलांनी ज्ञानोबारांच्या केवळ मुलांच्या कल्याणाकरता जो विचार मांडला ना तो विचार समजला की खरी क्रांती समजली. अरे साधं सोपं आहे. चार ज्ञानोबारांसहित भावंड आहे आणि विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रुक्मिणी विठ्ठलपंत कुलकर्णी. नेमकं कुलकर्ण्यांचंच कुटुंब कसं काय आळंदीत वाळीत टाकलं याचा विचार जोपर्यंत वारकरी संप्रदायाच्या प्रत्येक माणसाच्या मनाला शिवत नाही ना तोपर्यंत वारकरी संप्रदायाचा पाया लोकांना समजू शकत नाही. ज्ञानोबारायांना आणि ज्ञानोबारायांच्या आई वडिलांना छळलं का? जी क्रांती निर्माण झाली होती, ज्या क्रांतीतून पावलं रुजायला लागली होती आणि ती जर रुजली तर जनसामान्य सगळा शहाणा होईल. आणि हे पाहता क्षणी बरोबर शोधलं आणि चारही मुलांचं चरित्र शोधून पाहिलं. चारही मुलांच्या चरित्रावर गुंजभर डाग नाही. एक वेळेस चंद्रावरती डाग मिळेल पण ज्ञानोबाराय, सोपानदेव, निवृत्तीनाथ आणि असणारे मुक्ताईच्या चरित्रावर गुंजभर डाग नाही. मग विचार केला त्यांचे आईवडील शोधून पहा बरं. आणि आईवडिलांना शोधलं आणि विठ्ठलपंत सापडले. कुठं सापडले? विठ्ठलपंतांनी ग्रस्ताश्रम सोडला, संन्यासाश्रमात गेले आणि संन्यासाश्रमातून परत ग्रस्ताश्रमात येऊन त्यांना झालेली मुलं संन्यासाचे मुलं म्हणून कारण शोधलं आणि मनुस्मृतीनुसार शिक्षा करायचं ठरवलं. वाळीत टाकलं. विठ्ठलपंत सकाळी उठले. विठ्ठलपंतानं पायात चप्पल घालण्यासाठी वाकावं. छोटीशी मुक्ताई दुडुदुडू दुडुदुडू पळत आली. 7 वर्षाची मुक्ताई त्या काळामध्ये दुडुदुडू पळत आल्या आणि मुक्ताई बापाला विचारते, दादा दादा कुठे निघालात? देवदर्शनाला. चल तुला यायचंय का? दादा तसेच थांबा, मी तुमच्या खांद्यावर बसते. मुक्ताई बापाच्या खांद्यावर बसली आणि बसल्यानंतर रस्त्यानं जाताना, पांडुरंगाच्या दर्शनाला जाताना येणारी जाणारी लोक होती. या सगळ्यांना राम 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 म्हणतात, रामकृष्ण हरी म्हणतात. पण हे म्हणत असताना एकही माणूस त्यांना राम राम म्हणाना. मग असणाऱ्या मुक्ताईनं बापाला विचारावं, दादा आपल्याशी लोक का बरं आपल्याला राम राम म्हणत नाहीये? तर विठ्ठलपंत मुक्ताईची समजूत काढतात. मुक्ताई झालं असं आळंदीमध्ये काहीतरी म्हण, त्यामुळे आपल्याची माणसं बोलत नाहीये. मग विठ्ठलपंतानं मंदिरात जावं, पांडुरंगाचं दर्शन करावं आणि पांडुरंगाचं दर्शन करून बाहेर यावं आणि परत पांडुरंगाच्या मंदिरामध्ये दर्शनाला लोकांना रामराम म्हणावं. एकही माणूस राम राम म्हणेना. मग विठ्ठलपंतांच्या लक्षात आलं की आळंदीमध्ये असं काहीतरी झाले की लोक आपल्याशीच बोलत नाही, बाकीच्या लोकांशी बोलतात. मग विचारावं कुणाला? तर विचार मनामध्ये आला, आपले एक जिवलग मित्र आळंदीमध्ये आहे. म्हणजे कोण? सुतार समाजाचे असणारे भोजलिंग काका. त्यांनी तर आपल्याला चाकणवरून आळंदीमध्ये आणलं ना, तर आपण त्यांना विचारूया कशामुळं काय होत आहे. त्यांच्या घरी गेले आणि घरी गेल्यानंतर काकांना भेटले. काका म्हणे माझ्याशी लोक या आळंदीमध्ये बोलत नाही. तर भोजलिंग काका म्हणतात, अरे विठ्ठलपंता मी बरेच दिवस बाहेर होतो, आज घरी आल्यानंतर मलाही काही लोकांची कुजबूज ऐकू आली. म्हणे कोण्या कुलकर्ण्यांचं कुटुंब वाळीत टाकले. अहो काका कुलकर्ण्यांचं कुटुंब तिसरं कोणी मीच आहे. मी तर आळंदीला स्थायिक होणारच नव्हतो, पण तुमच्या सांगण्यावरून मी आळंदीला आलो. आणि मग कुलकर्ण्यांचं माझं कुटुंब आहे, मला वाळीत टाकण्याचं कारण काय? विठ्ठलपंता एक काम कर, लोकांची कुजबूज मला अशी कानी आली की म्हणे आज धर्मपीठ भरणार आहे, त्या धर्मपीठाला तू जाब विचार. विठ्ठलपंता जप घरी आले. विठ्ठलपंताने चप्पल काढली आतमध्ये शिरले. रुक्मिणी माता भांडी घासत होत्या आणि रुक्मिणी मातेला भांडी घासताना विठ्ठलपंत म्हणतात, सगळी भांडी बाजूला ठेव. तुला कळलं का आपल्याशी लोकांनी का बोला धरलाय? म्हणे आपल्याला या धर्मपीठानं वाळीत टाकलं. विठ्ठलपंताची रुक्मिणी आहे त्या ठिकाणी हात दोन तडकन उभे राहिली. धर्मपीठाला जाब विचारला पाहिजे. चल आज धर्मपीठ भरणार आहे. रुक्मिणी मातेने थोडंसं सावरलं आहे, त्या पोशाखामध्ये विठ्ठलपंतांच्या बरोबर निघाल्या आणि धर्मपीठासमोर उभ्या राहिल्या. महिलांना बोलण्याचा अधिकार नव्हता धर्मपीठासमोर, म्हणून महिलांच्या जाऊन विठ्ठलपंतांची रुक्मिणी बसल्या
आणि विठ्ठलपंतांना हात जोडले धर्मपीठाला आणि विठ्ठलपंत म्हणतात, मी विठ्ठलपंत कुलकर्णी, रुक्मिणी विठ्ठलपंत कुलकर्णी, आम्ही आज धर्मपीठाला प्रश्न विचारतोय की आमच्या मुलांसहित आम्हाला वाळीत टाकण्याचं कारण काय असावं. धर्मपीठानं म्हणावं, विठ्ठलपंता हा प्रश्न विचारलाय, पण नक्की तुला काय विचारायचं आहे. तर विठ्ठलपंत म्हणतात की माझ्या मुलांनी काही चूक केली का, माझ्या मुलांसहित मला वाळीत टाकलंय. धर्मपीठ म्हणतं, चंद्रावरती डाग मिळेल पण तुझ्या मुलांच्या चरित्रावरती डाग नाही. बापाचं ऊर भरून आलं मुलांबद्दल ऐकून, पण क्षणार्धात विठ्ठलपंतांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला, माझी मुलं एवढी गुणी आहेत तर माझ्या मुलांना वाळीत टाकण्याचं कारण काय. तर विठ्ठलपंता, सर्वस्वी तू जबाबदार आहेस. मी काय केलं मी. अरे तू संन्यास आश्रमात गेलात, परत ग्रस्त आश्रमात आला आणि तुला झालेली मुलं म्हणून संन्यासाची मुलं म्हणून तुम्हाला वाळीत टाकलंय. मग विठ्ठलपंत म्हणतात, माझ्या मुलांचं कल्याण होणार असेल तर या बापाला काय करावं लागेल. तर विठ्ठलपंताला धर्मपीठ म्हणतं, विठ्ठलपंता तुम्ही केलेला गुन्हा गंभीर पाहता तुम्ही शिक्षा भोगली की तुमच्या मुलांना चांगले दिवस येतील. तिकडं महिलांच्यात असताना रुक्मिणी माता विठ्ठलपंताला मानेनं खुणावते, कारण तिला बोलण्याचा अधिकार नव्हता. ती खुणावते आणि सांगते पंतांना, अहो आपली छोटीशी मुक्ताई 7 वर्षाची आहे, निवृत्तीनाथ 13 वर्षाचा आहे. ज्या काळात मुलांना अंगा खांद्यावर खेळवायचं आहे त्या काळात मुलांना सोडून जाता येणार नाही किंवा कुठलाही निर्णय घेऊ नका. आपण 4 लोकांना बोलू, फक्त आता होय सुद्धा म्हणू नका. पण विठ्ठलपंतांनी ऐकलं नाही. विठ्ठलपंत म्हणतात, मी विठ्ठलपंत कुलकर्णी मुलांचा बाप म्हणून आज प्रश्न विचारतोय. माझ्या मुलांना चांगले दिवस येणार असेल तर तुम्ही द्याल ती शिक्षा ह्या विठ्ठलपंत आणि रुक्मिणी भोगेल, फक्त तुम्ही शिक्षा सांगा. आणि विठ्ठलपंताला धर्मपीठानं शिक्षा सुनावली आणि ती शिक्षा होती मनुस्मृतीनुसार. आणि ती शिक्षा सांगते, विठ्ठलपंता तुझा गुन्हा पाहता, रुक्मिणी मातेचा गुन्हा पाहता दोघांना एकच शिक्षा आहे, देहांत प्रायचित्त. विठ्ठलपंतांच्या पायाखालची वाळू सरकली, रुक्मिणी मातेचं काळीज लखलख करायला लागलं, विचार मनामध्ये फिरू लागला आणि एकच विचार मनामध्ये फिरला, आपण जर देहांत प्रायचित्त घेतलं तर आपल्या मुलांचं कसं होणार. एक सांगू का, आईचं आणि बापाचं काळीज ह्या मुलांभोवतीच गिरक्या घालत असतं. एक सांगू का प्रामाणिकपणे, जीवनाचा सिद्धांत माणसाला समजला की आई वडील समजले. विठ्ठलपंतानं रुक्मिणीकडे पाहिलं, रुक्मिणीनं मानेनं खुणावलं, नका निर्णय देऊ, आपली छोटीशी मुक्ताई 7 वर्षाची, निवृत्तीनाथ 13 वर्षाचा आहे. या मुलांना सोडून जाणं म्हणजे ज्या काळात मुलांची काळजी घ्यायचं आहे तो काळ त्यांच्यासाठी आपला गरजेचा आहे, आपल्याला सोडून जाता येणार नाही. पण विठ्ठलपंतांनी ऐकलंच नाही. विठ्ठलपंतानं धर्मपीठाला हात जोडले आणि विठ्ठलपंतानं निर्णय दिला, मी विठ्ठलपंत कुलकर्णी मुलांचा बाप म्हणून आज निर्णय घेतो की आम्ही देहांत प्रायचित्त घ्यायला तयार आहे, फक्त आमच्या मुलांना चांगले दिवस यावेत. एक सांगू का, कोणत्या आईबापाला वाटत नाही आपल्या मुलांना चांगले दिवस यावेत. विठ्ठलपंतानं निर्णय घेतला, धर्म म्हणतात तथास्तु, आणि विठ्ठलपंताचं धर्मपीठ संपलं. सगळे धर्मपीठातली माणसं बाहेर पडली. विठ्ठलपंत दबक्या पावलानं बाहेर पडले आणि चप्पल घातली. विठ्ठलपंत घराकडे निघाले. विठ्ठलपंताची पावलं घराकडे चालले, डोक्यामध्ये विचार फिरतायत. रुक्मिणी माता त्यांच्या पाठीमागे झपझप झपझप चालल्या आणि विठ्ठलपंतांना थांबवलं. माणसं सगळे गेलेली होती, विठ्ठलपंत रस्त्यात एकटे होते आणि विठ्ठलपंताला रुक्मिणी मातेनं भांडणं करायला सुरुवात केली. मी कितीतरी वेळा तुम्हाला मानेनं खुणवलं, माझी नकारार्थी मान तुम्हाला कळाली नाही का, तुम्ही निर्णय घेऊन टाकला. मला कधी कधी प्रश्न पडतो, छोटीशी मुक्ताई तुम्हाला आठवली नाही का, निवृत्तीनाथ 13 वर्षाचा तुम्हाला आठवला नाही का, ही 4 मुलं तुम्हाला का डोळ्यासमोर आली नाही. मला कधी कधी प्रश्न पडतो. रुक्मिणी माता म्हणतात की तुम्ही दगडाचं काळीच केलं का निर्णय घेताना. तर विठ्ठलपंत बाप म्हणून काय सांगतात, उत्तर देतात पहा रुक्मिणी मातेला. विठ्ठलपंत म्हणतात, रुक्मिणी तशी तुला छोटीशी मुक्ताई जवळची वाटते ना, या बापाला घरातलं शेंडफळ कोण असेल तर 7 वर्षाची मुक्ताई माझ्या डोळ्यासमोर तीच होती, पण तिच्याच कल्याणाकरता 3 मुलांच्या कल्याणाकरता हा निर्णय ह्या बापाला घ्यावा लागला. आणि ह्या बापानं काळजावर दगडाचं काळीज नाही केलं तर या बापानं मुलांच्या कल्याणाकरता काळजावरच दगड ठेवला. हा विठ्ठलपंत डसा डसा रडू लागला. रुक्मिणी मातेनं सावरलं आणि विठ्ठलपंताला रुक्मिणी माता म्हणतात चला पुढे निघाले आणि विचार केला, मुलांना सांगता जायचं का न सांगता. 4ही मुलांचा निरोप घेतला आणि विठ्ठलपंत रुक्मिणी डोहापर्यंत आले, हातात हात घेतला आणि डोहात उड्या मारल्या, स्वतःचं आयुष्य संपवलं. याला देहांत प्रायचित्त म्हणतात. पण गोष्ट इथं संपतच नाही. विचार करा, ज्याला पोहता येत नाही त्याची पाण्यात पडल्यानंतर काय अवस्था होते. कितीतरी वेळा गटांगळ्या खातात, नाका तोंडात पाणी जातं, कितीतरी वेळा वर खाली करतात, पोटं फुगतात आणि त्यानंतर माणसं मरतात. हो, ज्यांना पोहता येत नाही ती. पंढरपुरावरून एक गाडी येत होती, विहिरीमध्ये पडली. त्या चिमुकलीला ज्यावेळेस वरती काढलं ना, प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकला, प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं. तर व्हिडिओ पाहताना मग विचार करा, विठ्ठलपंत रुक्मिणीने ज्यावेळेस उड्या मारल्या असतील त्यावेळेस विठ्ठलपंतानं रुक्मिणीला वाचवण्याचा प्रयत्न केला असेल.
आणि रुक्मिणीनं विठ्ठल पंताला वाचवण्याचा प्रयत्न केला असेल, हातातला हात निसटला असेल, गटांगळ्या खाल्ल्या असतील, कितीतरी वेळा गटांगळ्या खाल्ल्या असतील, वर खाली झाले असतील, नका तोंडात पाणी गेले असेल, पोट फुगली असेल आणि त्यानंतर शरीरातला प्राण निघून गेला असेल. एवढ्या यातना कुणा करता सहन केल्या? 4 मुलांकरता असेलही, पण 4 मुलांकडून संतांकडून जे समाजाचं कल्याण होणार होतं, चंद्र सूर्य तारे आहे तोपर्यंत जो जो मुलगा जे जे जन्माला येणार आहे त्यांच्या कल्याणाकरता या विठ्ठल पंताने रुक्मिणीनं देहांत प्रायचित्त स्वीकारलं, हे विसरता कामा नये. आणि त्या त्यागातून माऊलींनी जे विचार मांडले ना, ते विचार माणसाला समजले की खऱ्या अर्थानं जीवनाचा अर्थ माणसाला समजला. पण अलीकडच्या काळात तो अर्थ समजत नाही. माणसं कोणताही अर्थ लावून मोकळे होतात. एक सांगू का, तुकोबाराय म्हटले, तुमच्या माझ्या जीवनाचा भवसिंधू नाही समजला तर तुम्हाला तरता येणार नाही. संतांनी तरणं शिकवलं. जसं आपल्याला नदीच्या पलीकडे जायचं असेल तर अनेक मार्ग असतात, आणि ते मार्ग जर बंद झाले तर सगळ्यात मोठा मार्ग असतो या प्रवाहाच्या विरोधात जाऊन पोहून पलीकडे जाणं. संतांनी आपल्याला पोहणं शिकवलं, संतांनी आपल्याला या मार्गातून तरणं शिकवलं, पण आपण संतांचं ऐकलं नाही. म्हणून या जारण मारण्याचं तंत्र आपण स्वीकारलं आणि बोंधुगिरीच्या नादी लागून आपण काही करत बसलो. एक सांगू का, आपल्या डोक्यामध्ये भरपूर काहूर माजतं आणि या काहूर माजण्यानं अंधश्रद्धेकडं आपण नेहलो जातो. काल परवा 1 वर्षापूर्वी माझ्याकडे बरीच माणसं आली, 5-25 माणसं आली. मी औषधी देतो आयुर्वेदिक, त्यामुळे माझ्याकडे माणसं आली. पहिल्यांदा 5-6 माणसं एका कुटुंबातली आली. त्यांना म्हटलं तुमचं काय किडनी स्टोनचा काय प्रश्न असेल तर विचार. नाही म्हटले ही सगळी बाकीची जाऊ द्या, आम्हाला आमचा वेगळा प्रश्न विचारायचा. म्हणलं ठीक आहे, त्यांचं काहीतरी पर्सनल असेल म्हणून मी म्हणलं नंतर या. ही बाकीची माणसं औषध घेऊन गेली आणि ते 5-6 जण घरात आले. कोणीच नाही, तीच आणि मीच. आणि त्यांना म्हटलं विचारा तुमचा काय प्रश्न आहे, काय सोनोग्राफी आणली असेल तर दाखवा. तर ते म्हटले नाही महाराज, आमचा दुसरा प्रश्न आहे, आम्ही तुमचा नंबर लई लांबून मिळवला आहे. म्हणलं का हो, काय करायचं आहे? नाही तुम्ही पाहता असं कळालं. मी म्हणलं पाहता? म्हणलं आम्ही कुठं पण पाहताच, पण काय पाहायचं आहे तुम्हाला? ते म्हटले गेले अनेक वर्ष आम्ही एका ठिकाणी घर बांधले, 12 वर्ष झाली, आणि त्या 12 वर्ष झाल्यापासून आमच्या घरात अमावस्या पौर्णिमेला रक्ताची पावलं उठतात. मी म्हटलं ते पाहतो, पण आता मी काही गादीवर बसत नसतो, तुमच्या भागात आलो की मग तुमच्या घरी येऊन ते पाहिल. आणि मी त्यांच्या भागातलं कीर्तन झालं आणि मग मला आठवलं की त्या भागातली लोक आपल्याकडे आली होती. त्यांना फोन केला आणि त्यांच्या घरी गेलो. त्यांचा बंगला पाहिला, सगळं पाहिलं आणि सगळं विचारलं कुठून पावलं कुठं उठतात. तर ते म्हणले उंबऱ्यापासून सुरू होतात, किचनमध्ये जातात, किचन देवघराकडे जातात, देवघरातून बेडरूममध्ये जातात, सगळ्या घरात पावलं उठतात. आणि आश्चर्य म्हणजे दिवाणखाली सुद्धा पावलं उठतात. मी म्हटलं दिवाणखाली पावलं उठतात का? म्हणले हो महाराज, दिवाणखाली उठतात. आणि मग मी सगळ्यांचं काउन्सलिंग केलं, प्रत्येक घरातल्या माणसाचं काउन्सलिंग केलं. आणि त्यानंतर मला समजलं या घरामध्ये एकाचंही मन दुसऱ्याची जुळत नाही. बायकोचं नवऱ्याशी नाही, नवऱ्याचं बायकोचं नाही, सुनेचं सासूचं नाही, आणि सासू सासरे जरी त्यांचे गुण पत्रिकेतले जुळले असले तरी त्यांचे जीवनातले गुण जुळतच नाही, कारण ते वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधले आहेत, त्यामुळे त्यांचे गुण जुळतच नाही. आणि त्यांचं घरात नातू आहे एक, नातवाचं घरात कुणाशी जुळत नाही. मी म्हटलं काळजी करू नका, तुमची सगळी पावलं आता उद्यापासून राहतील, एक सुद्धा तुमच्या घरात पाऊल उठणार नाही. फक्त आडगळीत पडलेली पांडुरंगाची मूर्ती काढा, टीव्हीच्या समोर ठेवा, दशमी, एकादश, बारस या 3 दिवसात तुमच्या घरात शिस्ता कामा नये. आणि एकादशीच्या दिवशी सगळ्यांनी एकादश पकडा, तुमच्या घरातलं किलबिश निघून जाईल, परत पावलं उठणार नाही. म्हणे महाराज दिवाण खाली पण उठतात, त्याचं काय? म्हणून मी तो दिवाण जाऊन पाहिला, तर तो दिवाण जेव्हा मी रेटला इकडं तर त्या दिवाणाला चाकं होती. मी म्हणले याच्या खाली 100% पावलं उठणार आहे. आणि मी घरातून बाहेर पडलो आणि परत उंबऱ्यातून आतमध्ये आलो. म्हटलं आता जर रक्ताची पावलं उठली, मी गेलो आणि परत जर रक्ताची पावलं उठली तर मला फोन करा, 20व्या मिनिटात मी तुमच्या घरी असेल. आणि ती रक्ताची पावलं मात्र पुसू नका. माझ्याकडे अशी मशीन आहे, ती रक्त गटही चेक करते, रक्त कुणाचं आहे ते पण सांगते आणि कुणी उठवलंय ते पण सांगते. आता ह्या गोष्टीला 1.5 वर्ष झालं रक्ताची पावलं उठाना. ही रक्ताची पावलं उठत नव्हती, उठवीत होती. अशी रक्ताची पावलं उठाया मोकळी नाही. एक प्रामाणिकपणे सांगू का तुम्हाला, या निसर्गाकडून काहीतरी शिका. नवीन पालवी फुटायची असेल तर जुनी पालवी गळाल्याशिवाय नवीन पालवी फुटत नाही. आधीच्या नोकरीवरचा माणूस रिटायर होत नाही तोपर्यंत तिथे दुसरा माणूस त्या पदावर जात नाही. आणि ज्यावेळेस पदावर सक्षम अधिकारी होतो त्या आधीच्या अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार बाहेर येतो. तुकाराम मुंडे
ज्यावेळेस तुकाराम मुंडे या असणाऱ्या पदावर आले त्यावेळेस लोकांना कळलं अन्न बेसळ किती आहे आणि डॉक्टरची बेसळ किती आहे आणि असणाऱ्या देवस्थानातल्या पेढ्यामध्ये किती बेसळ आहे. शिर्डीच्या देवस्थानातले पेढे गाडावे लागले. सावधान व्हा खाताना. जर आरोग्य चांगलं राहायचं असेल तर आरोग्याकडं चांगल्या पद्धतीने लक्ष देणं ही काळाची गरज आहे. आणि तुकाराम मुंडे सारखे अधिकारी हे जर आपल्याला लाभले अजून 10 वर्ष तर इथली पुढची पिढी येणारी ही निरोगी जगेल आणि आजारमुक्त राहील. ही आत्ता काळाची गरज आहे. फक्त इथं ऐकाल दादांनो तुम्ही. आणि तुकाराम मुंडेची बदली झाली की व्हॉट्सअपवर फेसबुकवर पाठवसाल मॅसेज. असं व्हायला नको होतं. सपोर्ट तुकाराम मुंडे. पण लोक रस्त्यावर उतरणार नाही ही लोकांची शोकांतिका आहे. लोक व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राममध्ये एवढे अडकलेत त्याच्या बाहेर यायला तयार नाही. आणि लोक रस्त्यावर का उतरत नाही. लाडक्या बहिणीचे 1500 त्याच्यामुळं लोक रस्त्यावर उतरत नाही. आणि मी लिहून घ्या एकाही लाडक्या बहिणीनं माझ्या बायकोसहित नवऱ्याला पैसे दिल्याचा कुठेच महाराष्ट्रात पुरावा नाही. तिने तिचेच पैसे तिला वापरले. कुडक्या केल्या, मणी तुटला, मणी केला, पट्ट्या केल्या, जोडव्या केल्या, त्यालाच पैसे घातले. पण या महाराष्ट्रामध्ये आईनं लेकाला पैसे दिल्याची उदाहरणं खूप आहे. कारण तिला माहिती आहे मी कशाची जाती आहे. आईशी कळवळ्याची जाती करी लाभा विन प्रीती. जगाच्या पाठीवर काही माणसं जन्माला येतात आणि कमी वयामध्ये क्रांती करतात आणि ती माणसं कमी वयात गेली की सगळ्या समाजाला सगळ्या नातेवाईकांना त्या व्यक्तीची हळहळ लागते. आणि त्या व्यक्तीमध्ये आजचं ज्यांचा 11वा आहे त्या आपल्यातून गेलेल्या दिदी आहे. ज्या कार्यक्षेत्रात काम करत होत्या त्या कार्यक्षेत्रात सगळ्यांचं मन मिळावं राहिल्या. सगळ्यांना आपलंसं केलं आणि कामावरून सुटल्यानंतर येताना सगळ्या आपल्या आजोबांची चुलत्यांची काळजी करून शेवट आपल्या घरात आल्या. ह्या सगळं काम करणाऱ्या सगळ्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या आज आपल्यातून गेल्या. एक सांगू का इथं बसणारे जी माणसं त्यांना भेटली असेल आणि त्यांच्या सहवासात जी आली असेल ना त्यांचा अजून या गोष्टीवर विश्वास बसत नसेल की आपल्यातून दिदी गेली. पण एक सांगू का दिदी जाण्यानं याच्यात कुठलंही कर्मकांड नाही किंवा कुठली अगोरी विद्या नाही. याच्यामध्ये एकच आहे निष्कृष्ट दर्जाचं ट्रॅफिक आणि त्याच्यात न पाळलेले नियम. त्याच्यामुळे ह्या दिदीचा बळी आपल्यात गेलेला आहे. बांधवांनो ह्या गोष्टीला आपण मान्यच केलं पाहिजे. म्हणून जीवनाचा सिद्धांत आहे आणि तो ज्या दिवशी समजेल ना त्या दिवशी आपल्याला या शरीराची किंमत कळेल. आणि मग तुकोबाराय म्हटले नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. हा आयुष्य कणाकणाने काळ खाणार आहे आणि एक दिवस तुम्हाला मला जायचंय हे निश्चित आहे. बांधवांनो जीवन चांगल्या पद्धतीने जगा. हा नाशिवंत देह एक दिवस जाणार आहे. म्हणून जन्माला आल्यानंतर आपण माणूस म्हणून आलोय म्हणून माणूस म्हणून माणसांनी माणसाशी माणसासारखं वागा. इंस्टाग्रामवर तुमचे किती फॉलोअर्स आहे यापेक्षा तुम्ही जिवंतपणी माणसाने रस्त्याने जाताना तुम्ही एखाद्याला मारहाण होत असेल तिथं तुम्ही त्याला किती मदत करता तसले फॉलोअर्स तुमचे वाढणं गरजेचं आहे. FB वर 5000 फ्रेंड आहे आणि रस्त्याने ॲक्सिडेंट झालाय आणि जाताना गाडी पाहतो तो आपल्या ओळखीचा नाही निघून जातो आणि मग पेपरला बातमी येते की त्याचे 5 लाख फॉलोअर्स होते आणि मग म्हणतो अरे हाय मला फेसबुकला फॉलोअर होता, अरे याचा मी फॉलोअर होतो. पण कधी ती व्यक्ती गेल्यानंतर आपण त्याचे फॉलोअर्स सांगणं महत्त्वाचं नाही. त्या व्यक्तीला त्याच वेळी मदत करणं ह्या माणसाचा खरा नियम आहे. आणि आयुष्य कणाकणाने काळ खाणार आहे. इथं प्रत्येकजण आलेला एक दिवस जाणार आहे. दिदीला वयाच्या 22व्या वर्षी जावं लागलं. प्रत्येकाचं येणं ठरलेलं आहे, प्रत्येकाचं जाणं ठरलेलं आहे. प्रत्येकजण जाणार आहे. मग या शरीराची माती होणार आहे आणि ही माती होणार असेल तर जीवनाचा सिद्धांत समजून घेतला पाहिजे. म्हणून माणूस म्हणून माणसाची माणसासारखं वागूया आणि या रूढी चुकीच्या परंपरेला साथ न देता संतांनी जो विचार मांडला त्या विचारावर चाल निर्माण करून विचाराच्या क्रांतीनं आपल्या जीवनाचा आपण भवसिंधू पार करू. एक सांगू का इथं प्रत्येकजण बसलेला आपण भाड्यानं आलेलो आहोत आणि एक दिवस भाडं संपलं की निश्चित आपल्याला जाणं ठरलेलं आहे. 2 गोष्टी ह्या निसर्गाच्या हातामध्ये आहे. एक जन्म आणि एक मृत्यू. जन्माचं ठिकाण निघून गेले, मृत्यूचं ठिकाण कधी येईल हे आपल्याला माहिती नाही. 2 गोष्टी निसर्गाच्या हातामध्ये आहे. या 2 गोष्टी जर माणसाच्या एक हातामध्ये असती, मृत्यू माणसाच्या हातामध्ये असता तर माणसाने राज्य केलं असतं आणि माणसं समाधानी राहिलीच नसती. आता मृत्यू माहिती नाही ना म्हणून माणसं समाधानी आहे.
जर मृत्यू माहिती असता तर माणसं सकाळी सकाळी लोकांना भेटली असते पेपर वाचता वाचता आणि बोलली असते, कसं काय, हा बरं आहे, केव्हा जायचंय, ऑगस्टच्या 8 तारखेला जायचं. माणसं समाधानी राहिलीच नसती. म्हणून माणसाला मृत्यू माहिती नाही म्हणून माणसं समाधानी आहे. पण अंतिम सत्य एकच आहे, मृत्यू सत्यच आहे. कालही मृत्यू येणार आहे, आजही येणार आहे आणि एक दिवस मृत्यू आल्याशिवाय राहणार नाही. एक सांगू प्रामाणिकपणे, आपण सगळी माणसं भाड्यानं आलोय, पण या भाड्याला माहिती नाही मी भाड्यानं आलोय. म्हणून सगळी उठा ठेवाय, कम कम पळ 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 मर मर मर, सगळं पैसे कमवायचे आणि जाताना एक दिवस सगळं इथं ठेवून जायचंय. किती रुपये मीटरचा कपडा अंगावर घातलाय हे जिवंतपणीच बरं. 5,000 रुपये मीटरचा कपडा घालतो, बूट 6 लाखाचे बूट वापरतो, कपडे चांगली घालतो, आलिशान रूम आहे, एसी रूम आहे. आणि प्रामाणिकपणे विचार करा बरं, गेल्यानंतर शरीरावर किती रुपये मीटरचा कपडा येतो. आणणारावर अवलंबून आहे. मांजरपाट 15 रुपये मीटरचं आणायचं का 20 रुपये मीटरचं आणायचं. आणि आलिशान गादीवर झोपणारा, 5 लाखाच्या गादीवर झोपणारी माणसं आहेत. पण अंतिम समयाची गादी काय हो, बांबू, टिमट्या, सरमाड किंवा कडबा आणि उशी कडब्याचीच आणि खाली अंथरून त्याच मांजरपाट कापडाचं. आणि शेवटी सगळे बँकेतले पैसे बँकेमध्ये आणि कपाळाला लावायला कोणाचा रुपया माहिती का, पाहुण्याचा. आणि सगळे नातेवाईक रडतायत कुठपर्यंत, मशानभूमीच्या जवळपर्यंत. चितेवर ठेवलं, अग्निडाग दिला, गाडगाव फुटलं, सगळे आपापल्या घरी. आणि आपण मात्र गावाच्या बाहेरी एकटेच मशानात जळत असतो. तेच अंतिम सत्य आहे. आपल्या किती फ्लॅट आहे, किती जागा आहे, पण इथं ज्याला जागा नाही, फ्लॅट नाही, त्याची जागा मात्र रिझर्वेशन फक्त आहे 3.5 फुटाची लोखंडाच्या आतली जागा जिथं ठेवली जाते तेवढी जागा प्रत्येकाची. किती वेळासाठी, 5 ते 7 तासासाठी. याची एकदा राख झाली तुमची जागा संपली. अंतिम सत्य तेवढंच आहे. देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. देह काळाचा आहे, धन कुबेराचं आहे, इथं मनुष्याचं काय आहे. फक्त इथं मनुष्याचं एकच आहे. आपण जो संतांनी विचार दिला तो पुढच्या पिढीपर्यंत पोचवणं हे आपलं काम आहे. आणि मग माणसं जाताना म्हणतात आयुष्यभर काम केलं पण समाज घडवण्यामध्ये या माणसाचा 100% सिंहाचा वाटा आहे. ही ज्यावेळेस बोललं जातं ना त्यावेळेस त्या महापुरुषांचं, त्या संतांचं नाव चंद्र तो तारे असेपर्यंत राहतं. हे ज्याला कळलं त्याला जीवनाचा खरा अर्थ कळाला. एक सांगू का, माणसाला माणसं जर जिवंतपणे कळाली नाही ना त्याच्यानंतर तुम्ही किती विधी करा, 0 1 0. एक सांगू का, महाभारत रामायण नुसतं लोक पाहतात पण शिकत काहीच नाही. लोकांचं रामायण पाठ आहे, महाभारत पाठ आहे, पण कितीतरी बहिणी भावाच्या इस्टेट मधले दावे करून इस्टेट घेतल्या. आईचा आणि बापाचा एकच फ्लॅट होता पण त्यांनी निमा विकून पैसे घेतले. का तर मी तुझी बहिणी आणि तू माझा भाऊ आहे. आणि ते सहजासहजी नाही झालं. कोर्टातून जाऊन कोर्टातून केसेस करून बहिणी जिंकल्या. आणि कोर्टातून बाहेर पडताना बहीण भावाची भांडणं झाली आईबापासमोर. आणि बहीण भावाला म्हणते तू मला मेलास. आणि भाऊ तू म्हणतो चल तूही मला मेला. तुझ्या मैतीवर माझी सावली पडता कामा नये आणि माझ्यावर मैतीवर तुझी सावली पडता कामा नये. आणि कोणाच्या समोर माहितीये का, ज्यानं हे विश्व दाखवलं ना त्या आई वडिलांच्या समोर ही जर मुलं बोलत असेल तर त्या आईची कूस त्या दिवशी वांज झाली. आणि पैसा मिळाला बहिणीला, ठेवला बँकेत. 2 महिन्याच्या वर बँकेत राहिला नाही कारण ड्युटी तसे तयार झाली. 2 मुलं तिला निमे वाटून घेतले. आई तुला पैशाचं काय करायचंय, नवरा लवकरच वारला होता, आईनं लहानाचे मोठे केले, पैसे वाटून घेतले आणि आईच्या नावावर मोजून 10-15 हजार रुपये टाकले आणि तिला वारीला कायमची काढून दिली. आणि यांनी पैशाचं वाटुळं केलं, दुर्दैव फिरलं. आणि हिने वारी करता करता ही वयाच्या 85 वर्षाला गेली. आणि गेल्याबरोबर असणाऱ्या पांडुरंगाच्या दरबारात पोहोचली. आणि पांडुरंगाचा दरबार उघडा आहे. म्हणली का रे देवा, किती मी भाग्यशाली असेल, तुझ्या दरबारापर्यंत मी आले आणि मी भाग्यशाली ठरले. आणि देवाचा दरवाजा उघडा होता. जाणार देवळात, जाणार देवाच्या दरबारात. तेवढ्यात देवानं सांगितलं चित्रगुप्ता दरवाजा लावून घे.
दरवाजा लावून घेतला, बाहेरून आवाज दिला, देवा तुझी 40 वर्षे वारी केली, अरे माझ्या बापानं या माझ्या गळ्यात 5वीलाच माळ घातली, देवा तुझी एवढी सेवा केली, देवा तू दार का उघडत नाही? देव म्हटला, तुझी सेवा खूप मोठी आहे, वारी खूप निश्चित केली, मला तू माझ्याकडे येऊ नको, मी तुझ्याकडे येतो. आणि देव चित्रगुप्ताला घेऊन आला, दरवाजा उघडला आणि देव दरबाराच्या बाहेर उभा राहिला. तिनं देवाचं दर्शन घेतलं आणि देवानं तिला प्रश्न विचारला, तुझी सेवा खूप चांगली, तुझं सगळं चांगलं आहे, तू रामायण समजलं का? म्हणले, अहो ढोक बाबाचं रामायण ऐकायला जायचे, लय रडायचे आणि रामायण संपलं की घरी यायचे, प्रसाद न घेता कधीच मी येत नव्हते, अख्खं रामायण माझं तोंडपाठ आहे. देव म्हणला, महाभारत? म्हणले, महाभारतही पाठ आहे. अहो त्या द्रौपदीची कथा ऐकताना माझ्या डोळ्यामध्ये पाणी यायचं, मी रडायचे. देव म्हटला, असं चित्रगुप्ता लाव रे तो व्हिडिओ. आणि चित्रगुप्ताने व्हिडिओ लावला आणि प्रसंग होता, कृष्णाची करंगळी कापलेली होती आणि ती द्रौपदीनं पाहावी. आणि द्रौपदीनं पाहिल्यानंतर द्रौपदीला फार दुःख झालं, काय करावं बरं, काय करावं? इकडं तिकडं पाहिलं, काहीच मिळाला कृष्णाच्या करंगळीला बांधायला. स्वतःची साडी घेतली, फाडली आणि चिंधी कृष्णाच्या करंगळीला बांधली आणि कृष्णाचं रक्त थांबलं, कृष्णाच्या वेदना थांबल्या आणि देवानं मनोमन द्रौपदीला काय मानलं? बहीण मानलं. आणि द्रौपदीवर संकट आलं. 5 पांडव द्युत खेळायला बसले, हरले सगळे राज्य. शेवटी काय डावावर लावायलाय? शकुनीनं डाव साधला आणि सांगितलं एकच डावावर लावायलाय. ती द्रौपदी लावली डावावर, हरले. आणि दुर्योधनानं द्रौपदीला भर सभेत बोलवलं आणि दुर्योधनानं द्रौपदीच्या साडीला हात घातला आणि साडी फेडायला सुरुवात केली, वस्त्रहरणाला सुरुवात झाली. देवानं साडी होऊन द्रौपदीला साडी पुरवली. याचा अर्थ काय? तर कृष्णानं बहिणीला साडी पुरवली आणि देवानं व्हिडिओ थांबवला आणि ती बाई ढसाढसा रडत होती. देव म्हटला, तुला समजलं? अहो हा सीन पाहताना मी नेहमी रडायचे, कारण द्रौपदीची व्यथा ती होती. पण म्हटले, याच्यातून काय शिकलीस? म्हणले, देवा मला समजलं नाही. म्हणे, कृष्णानं तिला साडी पुरवली, याचा अर्थ काय? तर ज्या ज्या वेळेस भारतातली महिला गेली, बहिणी गेली, त्या वेळेस भावाची तिच्या अंगावर साडी येत नाही, तोपर्यंत तिची तिरडी घरातून निघत नव्हती. ही भारताची संस्कृती आहे. आणि तुझ्या तिरडीवर आली का भावाची साडी? अहो मी 2 तास थांबले, लोकात कुजबूज सुरू झाली, का सगळे पाहुणे रावळे आले, हिला का अंत्ययात्रेला घेईना? नाही म्हणे, तिचा भाऊ यायचा आहे. एक जण म्हणला, भाऊ येणारच नाही. का? याने भावाच्या इस्टेटमधून पैसा घेतलाय, त्यामुळे भाऊ येणार नाही. आणि सक्का भाऊ गेला की गुरुभाऊले पैदा होते. गुरुभाऊच्या ढीगभर साड्या आल्या. भगवंत म्हणला, त्या साडीमध्ये भावाची साडी कुठेच नाही, तुझा फुका जन्म वाया गेला. म्हणून बहिणींना मी आवर्जून सांगेल, भावाची साडी अंगावर मिळणं म्हणजे तुमचा मोक्षाला जाणं. त्याकरता जिवंतपणी भावाच्या इस्टेटमधून पैसा घेऊ नका. आणि भावाला विनंती करेल, तुम्हाला जर फुकटचं मिळालं, तुमच्या जमिनीतून रोड गेला, रिंग रोड गेला आणि त्याचं दुपटीनं तिपटीनं पैसे मिळालं, तो बहिणीला दिल्याशिवाय मरू नका. हा जीवनाचा सिद्धांत कळाला की माणसाला रामायण महाभारत कळालं, नाहीतरी तुम्हाला मला आणि आपल्या बहिणीला तिथंच जायचंय. अरे ज्या संतांनी जो विचार मांडला, मरणाआधी राहिलो मरुण, संतांना म्हणावं लागलं ते कुणाच्या कल्याणाकरता? तुमच्या माझ्या कल्याणाकरता. आणि मग तुकोबाराय म्हटले, या देहाचा ग करू नका, सावधान व्हा. सावधान याचा अर्थ कळाला का? सावधान म्हणजे काय? आता जर सावधान झालं नाही लाडक्या बहिणींनो, तर वाटोळं झालं म्हणून समजा. महाराष्ट्राचं 1500 मिळाले, गॅस 6500 रुपयाला घ्यायला लागला. कारण 1500 घेतले ना. एक बहीण बोलायला तयार नाही त्याच्या विरोधात, एक बहीण रस्त्यावर उतरायला तयार नाही महागाईवर, कारण तिला माहिती मी 1500 घेतलेत. काही बहिणींचे 1500 गेले, काही बहिणींचे आता जाण्याच्या वाटेवर आहे, तरी बहिणी अजून रस्त्यावर उतरा का? तर हे भूलभुलैया झालाय. भूलभुलैया का? हे जन आंधळ झालं. तेरी बी चूप मेरी बी चूप, झाकली मूठ 1.25 लाखाची. आणि एक सांगू का, 2014 पासून जे आजचे दिन येणार होते, त्याचा थोडा मनाला प्रश्न विचारा. मी तर 2014 पासून ठरवलं होतं, या कीर्तनाचे प्रवचनाचे महाराष्ट्रात कुठेच पैसे घ्यायचे नाही. कारण 15 लाख माझ्या नावावर, 15 लाख बायकोच्या नावावर झाले, 30 लाख आईच्या नावावर 15, बापाच्या नावावर 15 झाले 60 लाख.
पोराच्या नाव 15, पुरीच्या नाव 15 झाले 90 लाख. 90 लाख मिळाल्या की FD करायची आणि त्याच्या व्याजावर महाराष्ट्रभर फिरायचं. मी असं ठरवलं होतं, पण ते काही मिळाले नाही. त्यामुळं मुलांच्या शिक्षणासाठी कमीत कमी मानधनामध्ये आपण कीर्तनं करावी हा विचार मनामध्ये आला आणि घ्यावे लागले. नाईलाज आहे. कधीतरी डोळे उघडा. 1500 मिळतात पण 15 लाख नाही. पण तेच 1500 दुप्पट दीप्तीनं आपल्यातून घेतले जातात. याचा विचार करा. जोपर्यंत हा विचार मनाला शिवत नाही तोपर्यंत जीवनाचा खरा सिद्धांत समजू शकत नाही. आणि मग तुकोबाराय म्हटले सावधान व्हा. आणि सावधान होणं म्हणजे काय, तर ज्या कर्मकांडाने तुम्हाला मला आज बुडवलं ती कर्मकांड परत डोकं वर काढू पाहतात. त्याच्यापासून सावधान व्हा. तुम्हाला घरामध्ये अपयश आलं त्याचं कारण कर्मकांड नाही, त्याचं कारण तुमचं कर्म आहे. आमदनी आठन्नी खर्चा रुपया, म्हणून खर्चा रुपया नाही तर आमदनी रुपया आणि खर्चा आठाणा तर आपलं चालणार आहे. म्हणून या काळामध्ये आपल्या गरजा किती आहेत त्या गरजा ओळखून कमीत कमी गरजात आपलं कुटुंब चाललं पाहिजे. तेव्हा आपण त्याला तोंड देऊ शकतो येणाऱ्या महागाईला. हे ज्याला कळलं त्याला सावधानता कळाली. आणि एक सांगू, येणारा काळ फार भयानक आहे. तुमचा मेंदू गुलाम केला जातोय. तुम्ही तुमच्या मनानं काही करत नाही. तुम्ही तुमच्या मनानं साडी घेत नाही. तुमच्या मनानं सोनं सुद्धा खरेदी करत नाही. मालिका तुम्हाला सोनं घ्यायला भाग पाडतात. मालिका तुम्हाला कर्मकांड करायला भाग पाडतात. मालिका तुम्हाला साडी घ्यायला भाग पाडतात. आणि सगळ्यात जास्त TRP महिलांचा आहे मालिकेला. कारण महिला रात्री न बघितलेल्या मालिका परत दिवसा वेगळ्या मालिका पाहतात, रात्री वेगळ्या. सगळे चॅनल पाहून मोकळे करतात आणि सगळ्या मालिकेचे चॅनलला फड्याचे. एवढे डिवोर्स देऊन, एवढे घरातून वाटोळं करून तिला घरातून बाहेर काढली. परत ती तिच्या नवऱ्याची परत ती बायको झाली आणि परत तिला बाहेर काढली. अशी अवस्था झाली. अशी कोणाच्याही घरात होत नसते. आणि मालिका पाहताना महिला साड्या पाहतात, दागिनं पाहतात आणि तसे दागिना घेण्याचा प्रयत्न करतात. आणि तुम्हाला मला दागिन्यात फसवलं जाते. एक पूर्वी मालिका होती अक्कासाहेबाची. त्या अक्कासाहेबाचा डोळा लई फेमस झाला. बऱ्याच बायांनी तो डोळा केला आणि त्या डोळ्यावर बरोबर घाला झाला. आणि एक बातमी महाराष्ट्रात पसरली, डोळे मोडा नाही तर नवऱ्याचा घातपात होईल. अख्ख्या महाराष्ट्रातल्या बाया सोनाराच्या घडीवर डोळे मोडायला. काही बायांना डोळे मोडता आले नाही, त्यांचे नवरे काही गेले नाही, वाचले. पण बायांनी डोळा मोडला आणि त्या काळात डोळा कमी रेटमध्ये मोडावा लागला. डोळा का मोडावा लागला, सोनं का घ्यावा लागलं, तर मार्केटमधल्या सोन्याला जुन्या सोन्याचा मुलामा द्यायचा होता. म्हणून मार्केटमधलं जुनं सोनं घेतलं आणि नव्या सोन्याला मुलामा देऊन त्याच काळात नवीन सोनं बनवलं गेलं. आणि 2 महिन्यांनी जो बाजार होता त्याच्यापेक्षा दुप्पट बाजार वाढला. आणि तुम्ही परत सोनं घ्यायला गेला, तुम्हाला तेच तुमचं मोडलेलं सोनं तुम्हाला दुप्पट किमतीनं घ्यावं लागलं. हा मार्केटचा फंडा ज्यांना कळला, दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए, अशी अवस्था निर्माण झाली. आणि तीच अवस्था परत आत्ता आली नवरात्राच्या साड्यांची किमयामध्ये. 9 दिवस 9 रंगाच्या साड्या. आमची आजी सांगायची अशा कवा साड्या नव्हत्याच. देवीला कवा साडी घातलीच जात नव्हती. एकदा देवी बसवली की नवरात्रीच्या दिवशीच, कोजागिरीच्या दिवशी देवीला साडी बदलली जात होती. मग या साड्या बदलण्याचा कार्यक्रम आला कुठून? ज्यांनी कारखाने कंपन्याचे काढले त्यांनी त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि व्हॉट्सअपवरून मेसेज गेला, आज काय बाई पिवळीच, उद्या काय जांभळीच, परवा काय काळीच, तेरवा काय पांढरीच. आणि याच्या नादामध्ये त्यांना माहिती आहे महाराष्ट्रात 44,434 गावं आहे आणि प्रत्येक गावातल्या 100 बाया जरी येड्या झाल्या तर 100 गुणिले 44,000 जरी केले तर एकाच टायमाला मिष्णूतून तागा बाहेर काढला पिवळा की एकाच टायमाला एवढ्या साड्या खपणार आहे. त्यांनी त्यांचं खपवलं आणि आपल्या माथी मारलं आणि आपण ते कर्मकांडांच्या धर्माच्या नावावर खपवलं, विकत घेतलं. मेलो कोण? शेवटी आपणच मेलो. त्यापासून सावधान व्हा आणि खरे देव आणि खरा धर्म समजून घ्या. 3.5 पीठातल्या देव्या शुद्ध शाकाहारी आहे. एकाही देवीला नैवेद्य बोकड्याचा जात नाही. मग हे तुम्ही ना आम्ही गंडमाळीला कापितो काय? सावधान व्हा. कोणता बकरा कापायचा? तर काम क्रोध बकरा मारा आणि पूजा रखुमाईच्या वरा. अंतरंगातला काम क्रोध बकरा मारा. आता उरलेलं आयुष्य सासू सासऱ्यांचं आहे ते थोडं राहिलेलं आहे. त्या उतार वयामध्ये त्यांना
काय करा, जीव लावा. आणि त्यांचं आयुष्य जर चांगल्या पद्धतीने व्यथित गेलं तर ते आयुष्यभर तुमच्या पाठीशी आशीर्वाद देत राहतील. हा सिद्धांत ज्याला कळला त्याला सावधानता कळाली. सावधान व्हा म्हणजे काय व्हा, मनुष्य देह मिळालाय आणि बऱ्याच अंशी मनुष्य देह मिळालेली माणसं सगळ्या विधीला जातात, 10व्याला जातात, 13व्याला जातात, 11व्याला जातात. आणि तिथं गेल्यानंतर प्रवचन संपलं की त्या कुटुंबातलं कोणीतरी ऋण व्यक्त करतं. ऋण व्यक्त करताना म्हणतात, आमचे दादा आमची दिदी जाण्यानं आमच्या राहत्या घरी अन्नप्रसादाचा कार्यक्रम केलाय, तो सेवन करून जावं असं म्हटल्याबरोबर काहींच्या पोटात गोळा येतो. आणि ते म्हणतात आम्ही सुतकाचं, 13व्याचं, 11व्याचं खात नाही. हा वर्ग महाराष्ट्रात जास्त फोफावलाय. ह्यो म्हणतो आम्ही खात नाही, सुतकाचं खात नाही. त्या माणसाला मला सांगायचं, तू माणूस म्हणून जन्माला आला, तुला माणसाचंच खायचंय, तरी तू म्हणतो मी खात नाही ना. हे सगळे महाराष्ट्रातले एका गाडीत भरायचे आणि पाकिस्तानमध्ये नेऊन सोडायचे. तिकडं कोणाचं खा, हसनचं खा, मोसरीफचं खा, अलीचं खा, पाहुणा रावळा तिकडं नाही तुला कोणाचा. आणि परत भारतात आला, पंक्तीला बसला की म्हणतो अन्न हे पूर्ण ब्रह्म. मग मला प्रामाणिकपणे सांगा, असं अन्न मिळतं का हो? सुतकाचं, 10व्याचं, मैतीचं अन्न मिळतं? नाही. वेगळं अन्न काहीच नसतं, सगळं अन्न सारखंच आहे. ते जर परब्रह्म असेल, पूर्ण ब्रह्म असेल, तर आपण आपल्या पत्रावळ्यातला भाताचा एक शी सुद्धा वाया जाऊन देत नाही. मग असं अन्न सुतकातलं कसं असेल? बऱ्याच अंशी माळकरी कीर्तनकार म्हणतात आम्ही सुतकाचं खात नाही. त्या सगळ्या माळकऱ्यांना मला त्या महाराजाला सांगायचंय, तू सुतकाचं अन्न खात नाही पण सुतकाचं पाकिट मात्र घरी घेऊन जातो, ते तुला कसं चालतं? सावधान व्हा. तुकाराम महाराज म्हटले, हे तो चाळवा चाळवी केले आपणच जेवी. न खाणारे खातात कुठं माहितीये का? आडनाव वेगळं, काठेंचा दसकिऱ्या विधी आहे. तो फरतळे महाराज शेजारी आहे, ते म्हणतात न खाणारे महाराज तुमच्याकडे येईन, हे तुमच्याकडे जाऊन शिजवान खा. मी काठ्यांकडून गठुडं घेतलं, माझ्याकडे जाऊन शिजवलं, न खाणारे आले, माझ्या घरी जेवले आणि परत माणसात आली. लोक म्हणले तुम्ही 9 व 11व्याला? नाही, आम्ही ते 11व्याचं खात नाही ना. असं का? मग कुठे जेवले? फरतळे महाराजांच्या घरी. अरे पण तुला साधी बुद्धी नाही का? सगळं काठ्यांनीच दिले, फक्त ते फरतळ्यांनी शिजवले, त्यांचा गॅस आणि लायटर आणि पाणी वापरले, सगळा मटेरियल तो काठ्यांचाच आहे. सावधान व्हा. हे जीवनाचं जगणं म्हणजे सावधान आहे. आणि या अपुऱ्या बुद्धीची लोक अजूनही हे खात नाही ना, त्यांना सावधान होण्याची गरज आहे. आणि हे ज्या दिवशी कळेल त्या दिवशी जीवनाचा सिद्धांत माणसाला कळाला की मग कळेल एक दिवस त्या जागेवर मलाही जायचंय, माझाही 11वा असणार आहे आणि लोक माझ्या 11व्याला येणार आहे. एक सांगू, जाणाऱ्याला आपण थांबू शकत नाही, येणाऱ्याला पण थांबू शकत नाही, पण त्या व्यक्तीचं आचरण जर पुढच्या पिढीनं केलं तर 100% त्या व्यक्तीची स्मृती कायमस्वरूपी राहते. या दिदीनं हसतमुख राहावं, या दिदीनं सगळ्यावर भरभरून प्रेम करावं. तिचा असणारा आजोबा, असणारे आमच्या परेश भाऊंचे पिताश्री आजारी असताना इथं जर कधी आले तर ती पहिल्यांदा कामावरून सुटल्यानंतर ती त्या आजोबांकडे जाऊन त्यांची विचारपूस केल्यानंतर तिथं काहीतरी थोडंसं आजी आजोबानं केलेलं मुखात टाकल्यानंतर ती प्रत्येकाची भेट घरत आपल्या घरी येत होती ना. तिचं तसं वागणं आपण समजून घेतलं की नातेवाईकात कसं नातं असावं हे तिच्याकडून शिकलो तर तिला ही भावपूर्ण आदरांजली ठरेल. हे जगणं म्हणजे खरं जीवन आहे. आणि म्हणून हे जगणं ज्याला कळलं त्यांनी सावधान व्हा. आणि सावधान होऊन काय करा तर संत समागमी धरून आवडी करावी तातडी परमार्थी. परमार्थाची तातडी करणं काळाची गरज आहे. तातडी म्हणजे काय? आज आत्ता ताबडतोब. बरीच माणसांच्या घरी आम्ही गेलो ना, ते म्हणतात आमचे सासू सासरे माळकरी होते. मग असं नाही म्हणत की आमचे सासू सासरे माळकरी होते, आम्ही माळकरी आहे, आमची मुलंही माळकरी आहेत. आमचे सासू सासरे वारी करायचे, आमचे सासू सासरे असे करायचे आणि आपण तर परमार्थाची तातडी करा. आणि तुमच्या गळ्यात पांडुरंगाची माळ जरी नसेल तर रहा कसं हे संतांनी शिकवलं. अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ, त्याच्या गळा माळा असो या नसो, अंतरी निर्मळ राहा. कुटील कारस्थान करणारी माणसं नको. एखादा माणूस जर आपल्या समाजामध्ये, आपल्या मित्र सर्कलमध्ये, आपल्या नात्यामध्ये गाळात गेला असेल, तो जर एखाद्या मामाकडे पैसे मागायला गेला असेल तर इकडून फोन करून मामाला सांगू नये त्याला पैसे देऊ नको, त्याच्यावर लय कर्ज आहे.
तर त्याला सांगा तुम्ही थोडे मी थोडे असे करून त्याचे 5 लाखाचे कर्ज आपण उभे करू आणि तू उभा राहिला की तुमचे थोडे थोडे पैसे करून संपेल. एकाचेच 5 लाख रुपये तो एकटा देऊ शकत नाही, पण लोकांचे 10-10 हजार रुपये जर लोकांनी दिले तर तो त्यांचे पगारातून येणाऱ्या कामातून येणाऱ्या पैशातून 5-5 हजार रुपये देऊन एक एक माणूस 5 वर्षात मात्र नील करू शकतो. हे ज्याला समजलं की त्याला माणसाचं जीवन समजलं. बरीच माणसं जिवंतपणे मदत करत नाही, मेल्यानंतर मात्र त्याच्या मृत्यूवर जाऊन मोठ्या मोठ्याने रडतात. ही अवस्था या महाराष्ट्रात आहे. पण मारवाडी समाज हा 1 रुपये पैसा टप्पा देतो आणि त्या गाळात जर गेला असेल तर त्याला वर काढतो. एकच दृष्टांत देतो. मारवाडी समाज जर हॉस्पिटलमध्ये भेटायला गेला तर आयसीयू मध्ये असणाऱ्या पेशंटला भेटण्याचा तो कधी आग्रह करत नाही. तो म्हणतो बहनजी कैसे दादा, तो ती म्हणते अच्छा है अभी डॉक्टर ने बताया कुछ तरक्की हो रही है. ऐसा क्या? हाँ ठीक है अंदर जाने का नहीं आप बोल रही ना अंदर जाने की कोई जरूरत नाही. त्यांना माहिती आहे निर्जंतुकीकरण होत नसतं आतमध्ये. आपण गेलो तर अजून त्रास होतो म्हणून तो बाहेरच थांबतो आणि जाताना तो काय करतो 10-20 हजार रुपये हातात देतो आणि बोलताना म्हणतो भाभी और कुछ लगा तो मेरे को फोन करो. हा मारवाडी बोलतो आणि आपला गेला की म्हणतो मला आयसीयू मध्ये जायचं. बघून येतो क्रिटिकल परिस्थिती कळते आणि म्हणतो जरा अवघडच बरं का आता वहिनी तसं काय झालं तर मला कळवा. म्हणजे वहिनीची अख्खी मानसिकता तिथं घालून टाकतो. ही त्यांच्यातून आपल्यामध्ये फरक आहे. आपली माणसं ज्यावेळेस मदत करते ना एकमेकाला 100% ती माणसं पुढे जातील. हाच माणसाचा सिद्धांत तो संतांनी दिला. त्या संतांच्या संगतीत गेला की आपोआप तो सिद्धांत कळाला. एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत. हा विचार समजला की संतांची संगत कळली. संतांच्या संगतीत का जायचं? एक राजा संतांच्या संगतीत गेला त्यावेळेस तो शिवबा होता आणि तुकोबारायांच्या संगतीत जाऊन छत्रपती केव्हा झाला हे शिवबा राजाला सुद्धा समजलं नाही. कारण शिवबा राजाला तुकोबारायांनी दीक्षाक्षणी दर्शन घेतलेलं शिवबानं वर उचललं आणि मुखातून शब्द बाहेर पडले शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाचे. की राजा तुझं नाव शिवाजी ठेवले पवित्र ठेवले आणि तू विश्वाचा छत्रपती होशील. पदवी देणं सोपं आहे पण पदवी पेलणं अवघड आहे. राजानं 44 वर्ष समाजाची सेवा केली, दैत्यांचा संहार केला आणि स्वराज्य उभं केलं. तो दिवस म्हणजे 6 जून 1674. 32 मन सोन्याचं सिंहासन सजलं आणि त्या सिंहासनावर ज्या दिवशी राजा बसला ना त्या दिवशी तुकोबारायांचे शब्द खरे ठरले. शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाचे. की छत्रपती पदवी तुकोबारायांनी शिवरायांना बहाल केली आणि ते शून्यातून विश्व निर्माण करणारा राजा तुकोबारायांची संगत लाभली म्हणून त्या संगतीतून पुढे गेला. का? संतांच्या संगती मनमार्ग गती. मग संतांच्या संगतीतून तुम्हाला ना मला काय मिळू शकतं? तुम्हाला ना मला प्रश्न पडलाय ना अरे 7 पिढ्याचं 3ऱ्या पिढीला आलंय आणि त्याच्यामुळे घरात असं होतंय. याच्यातून कशी उतराई करू? अजिबात कर्मकांड करू नका. नारायण नागोबे काल सरपंच यांनी मंगळाची शांती काही शांती करायची गरज नाही. मग एक काम करा संतांच्या संगतीत गेलं संतांनी तुमचं माझं ओझं हलकं केलं आणि संत म्हटले 7व्या पिढीतलं 4थ्या पिढीला आलंय ना जन्मांतरीचं पाप आहे ना घाबरू नका. तुमचं जन्मांतरीचं पाप सुद्धा नकळत घडलेलं एका साध्या सोप्पीतून गोष्टीतून जाईल आणि ते साधन सुद्धा सोपं आहे. आणि लोकांनी विचारलं कोणतं? तुकाराम महाराज म्हणले लय सोपं आहे. नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. एवढं साधन सोपे. संत सेना महाराजाला काळ आला लोक म्हणली पाप डोंगरा एवढं वाढले. संत सेना महाराज म्हणले घाबरू नका कुठंच कर्मकांड करायला जायची गरज नाही. तुमचं पाप सुद्धा साध्या पद्धतीने बाजूला जाईल. घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. साध्या सोप्या पद्धतीने संतांनी तुमचं माझं पाप घालवलं. लोकांना प्रश्न पडला या पवित्र देहाचा. लोकांना वाटलं प्रयागराजला गेलं की डुबकी मारली झाला देह पवित्र. ज्ञानोबाराय म्हटले घाबरू नका रे. कशाला तुम्ही इकडं तिकडं जाऊन डुबक्या मारता? आता काही नद्या पवित्र राहिल्या नाही. काल परवाची घटना आहे. उजनीच्या धरणाचं पाणी चेक केलं तर उजनीच्या धरणाची पाणी पिल्याने कॅन्सर होतो हे सिद्ध झालं. आणि हे सगळं पाणी कुठून जातंय? पुण्यातून सगळं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं ड्रेनेजचं पाणी आदळत आपटत त्या धरणात आणि तिथून ते कुठं पंढरपूरला. अवस्था पहा.
म्हणून हा जीवनाचा सिद्धांत लक्षात घ्या. कुठेही डुबक्या मारल्यानं हा देह पवित्र होणार नाही. तुमचा बाहेरचं अंग हे फक्त धुतलं जाईल, अंतरंगाचं काय? केले कर्म झाले त्याची भोगा आले म्हणणारा हा समाज ज्यावेळेस या चर्माची आंघोळ करतो, तीर्था जाऊन या तो काय केले, चर्म प्रक्षाळिले वरी वरी. फक्त आंघोळ केली, अंतर्मनाचं काय नाही, निर्मळ जीवन काय करील सावन, काहीच करू शकत नाही. मग ज्ञानोबाराय म्हटले, तुमचा देह आतून जर पवित्र करायचा असेल तर घाबरू नका. साधं सोपं सांगतो, तो म्हटलात की तुमचा देह पवित्र होईल. मी हरिपाठ सुंदर लिहिलाय, त्याची कीर्ती फक्त या मुखाने काय करा, गा. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. किती साधं सोपं आहे, पण लोक त्याच्याकडं वळत नाही. लोक जिकडं बाबा तिकडं लोक जास्त. म्हणजे ज्या संतांचे पायी पकडायचे हे लोक जनतांचे पायी पकडून त्यांच्या असणाऱ्या पायी धुतात आणि ते पायाचे पाणी पितात. कोणत्याही संतांनी पाण्याचं पायी धुतलेलं पाणी पिऊ नका. कोणत्याही संतांनी आपल्या स्वतःच्या पायाचे पूजन करून लोकांना दिलं नाही. गाडगी महाराजांनी काठी मारली वा माग. आणि आज पाहतो तर एवढा पोरगा नाचतो, त्याच्या गळ्यात एवढं सोनं. आता मला नाही वाटत कलेक्टर, वकील, इंजिनियर आणि सायंटिस्ट होतील, पण देव ऋषी मात्र 100% होते. एवढा पोरगा नाचवतो, त्याच्यापेक्षा मोठा नाचवतो, इंस्टावर लाखो फॉलोवर, आणि तो लोकांचे प्रश्न सोडवितो. अरे ज्ञानोबारांना किती सोपं होतं लोकांचे प्रश्न सोडवायला. ज्ञानोबाराय म्हटले असते, कशाला वयाच्या 22व्या वर्षी समाधी घेऊ. ज्ञानोबाराय आळंदीला बसले असते, मठ स्थापन केला असता. ज्ञानोबारांना साक्षात पांडुरंग प्रसन्न आहे. मग ज्ञानोबारांनी पांडुरंगाची मूर्ती मागं केली असते आणि ज्ञानोबारांनी पाठ घेतला असता, तांदूळ टाकला असतं, आणि तुमच्या गावची लोक आली असती माऊलींकडं आणि म्हणली असती, माऊली 12 वर्ष झाली मुलाच्या लग्नाला, सुनबाईला काय अजून मूलबाळ नाही. माऊली म्हणले असतं, जरा इकडे बसा. सुनबाईला इकडे बसवलं असतं, माऊलींनी तांदूळ टाकलं असतं आणि माऊलींनी तांदळाच्या जोड्या लावल्या असत्या आणि एकच तांदूळ राहिलं असतं. माऊली म्हणले असते, तुम्हाला एकच नडे, एक काम करा, पदर पुढे करा, हे हळदी कुंक घ्या, 6 महिना गाठ मारा आणि ही एवढीशी पुडी घरी न्या आणि एवढा गल्लाच घ्या, त्याच्यात पाणी टाका आणि त्यातल्या पुडीतलं चिमूटभर घ्या, याच्यात टाका आणि आमुष्यापोटी पिया. आणि लोक आमुष्यापोटी पिली असती. आणि ज्ञानोबाराय म्हणली असती, नालण्या उंबऱ्याला ठोका, कोळा न्या, घराला बांधा, आणि जिथं सुनबाईन मुलगा झोपवतो तिथं लिंबू नेऊन बांधा, झाली पोरं तुम्हाला. ज्ञानोबारायांना चांगलं माहिती होतं यांनी माणसाचं कल्याण होणार नाही, कारण त्या ज्ञानोबारायांना काय सुखाचं करायचं होतं. त्या ज्ञानोबारायांना पुणे जिल्हा सुखाचा करायचा नव्हता, त्या ज्ञानोबारायांना महाराष्ट्र सुखाचा करायचा नव्हता, त्या ज्ञानोबारायांना भारत सुखाचा करायचा नव्हता. मग त्या ज्ञानोबारायांना काय सुखाचं करायचं होतं, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोकी. विचारानं क्रांती केली आणि आपण लिंबू नारळाने क्रांती केली. मला ते मुख्यमंत्री बोललेलं स्टेटमेंट अजून आठवते, मी त्यांचं अभिनंदनही केलं फडणवीसांचं. ते म्हणले, जादू टोण्यानं जर क्रांती केली असती तर आता युद्ध चालू आहे, हे सगळे जादू टोनेवाले न्या, क्षेपणास्त्र जाग्यावर ठेवा, रणगाडे जाग्यावर ठेवा, यांच्या हातात लिंबू मिरची द्या आणि यांना टाकायला परदेशाव, आपोआप नाच झाला असता. एक सांगू, कुठला गंडा दोरा बांधल्याने तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये प्रगती होईल हे डोक्यातून काढून टाका. व्यवसायामध्ये डोक्यामध्ये बर्फ लागतो, पायामध्ये भवरा लागतो आणि मुखामध्ये वाणी गोड लागते, जे मारवाड्याला कळाली तुम्हाला नाही कळाली. जीवन जगायचंय ना ते संतांच्या संगतीने जगा. जे जे संतांच्या संगतीत गेले ते संतत्वाला गेले. जगणारे महाराज तुकोबारायांच्या संगतीत गेले, परिणाम काय झाला पहा. तुकोबारायांच्या अभंग लिहून झाले, बाड बांधले, आणि जगणारे महाराज तुकोबारायांना म्हणतात, महाराज तुमचे अभंग लिहिताना मलाही काय सुचतंय, मी लिहू का. आताचे जर तुकाराम महाराज असते तर ते म्हणले असते, जगणारे तू कशाला लिहितो, मी तो संत आहे ना, माझं मी लिहितो, तू लिहायचं काम कर. पण तुकोबाराय तसे म्हटले नाही. तुकोबारायांच्या संगतीत जगणारे महाराज आले आणि तुकोबाराय म्हणले, रे जगणारे लिहिणं तुला सुचतं इथं. लिहिलं, 3 चरण लिहिली, 1 चरण ठेवलं आणि तुकोबारायांनी 3 चरण वाचले. रे जगणारे किती रे मोठा संताजी, किती मोठा अर्थ लावलाय, आणि शेवटचं चरण का लिहिलं नाही. म्हणे, महाराज लहान तोंडी मोठा घास घेतोय, एक काम करू का, तुमचं नाव टाकू का तुका म्हणे.
महाराज म्हणतात, जे काम मी केलंच नाही त्याच्या नावाला माझं फुकटचं नाव लावू नको. याचा अर्थ काय? ज्या रस्त्याचं डांबरीचं मी काम केलंच नाही त्याला माझी पाठी लावू नको. आत्ताचा पुढारी, आत्ताचा नगरसेवक, आत्ताचा मंत्री कार्यकर्त्याला कधी नगरसेवक करत नाही, त्याला कार्यकर्ताच ठेवतो. आणि तो जर कार्यकर्ता म्हटला 5 वर्षात माझी ओळख झाली, मलाही लोक ओळखायला लावली, माझेही लोक बॅनर लावायला लागली, नगरसेवक साहेब एक काम करू का हो, यंदाचा पंचवार्षिकला मी फॉर्म भरू का? देईल का हो भरून? म्हणून संतांची जनतांची संगत ओळखून घ्या. संतांना तुमचं भलंच व्हावं वाटतं आणि संतांच्या नंतर जर कुणाला तुमचं भलं व्हावं वाटत असेल तर जे देवाच्या समान पूजनीय आहे ते तुमचे माझे आई वडील. जग एकीकडे असू द्या पण आई वडील एकीकडे असतात. एक सांगू का, मत्साजोगचा सरपंच संतोष देशमुख घृणपणे हत्या झाली. आई रस्त्यावर उतरली, माझ्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे. आणि जो आका म्हणून जेलमध्ये गेला त्याची आई सुद्धा रस्त्यावर उतरली का, माझ्या मुलाला मुक्त करा. आयामध्ये किती फरक आहे. एक न्यायाची वागणारी आई आणि एका आईला माहिती आपला मुलगा विचित्र वागलाय तरी ती आई लेकाच्या ममत्वासाठी सगळं जग बाजूला ठेवते आणि लेकराच्या हिताकरता रस्त्यावर उतरते ना. ते आई वडील समजले की जीवनाचा खरा अर्थ समजला आणि त्या संतांच्या संगतीत जाऊन परमार्थाची तातडी करा. आज किती वय झाले याचा विचार करा आणि इथून पुढे 40 नंतर हे जड अन्न खाणं बंद करा. जड अन्न पचत नाही. 45च्या नंतर मशीन सिग्नल देते. ही मशीन सिग्नल देते, डोळे बारीक व्हायला लागले, लांबचं दिसाना, जवळचं दिसाना, डोळे चेक केले, मग 1.2चा चष्मा लागलाय. सुरुवात झाली बरं आता पार्ट डिल्ले व्हायला. आता मशीन हे डायजेशन करत नाही ना, तर जड अन्न खाऊ नका, हलकं अन्न खा, डायजेशन करा. महाराष्ट्रात रोग कशामुळे वाढलाय माहिती का? जास्त पोटामुळं. सगळे रोग पोटावर अवलंबून आहे. म्हणून आरोग्याकडे लक्ष द्या. संतांनी सुद्धा सांगितलं, शरीर उत्तम चांगले त्याचे गोसले पुरू नका. आणि आपण शरीराचे गोसले पुरवले. एक प्रामाणिकपणे सांगू का, मला वाटतं आमचे परेश भाऊंचे वडील 85-86च्या आसपास. इथं कुणी 86-85च्या आसपास असेल तर तुमचा काळ आठवा. शाळेतून आल्यानंतर दप्तर फेकल्यानंतर तुम्ही टोपल्यावर तुटून पडायची. याचा अर्थ काय? तुम्हाला भूक लागलेलं मेंदू सांगायचा. आता भूक लागलेलं मेंदू सांगत नाही. पूर्वी भूक लागली की माणसं खात होती, आता दिसल्यावर माणसं खातात. दिसला वडापाव खाल्ला, दिसलं चिकन खाल्लं, दिसलं आमकं खाल्लं, दिसलं तमकं खाल्लं आणि या खाण्यामुळे शरीरावर किती परिणाम झाला याचा माणसाला तर्कच लागला नाही. सगळ्यात मोठं पोट आहे आणि पोटावर जास्त रोग अवलंबून आहे. पुरुषाचा पोटाचा घेर पाहिजे 35 आणि स्त्रियांचा पाहिजे 32 ते 33. त्याच्यानंतर रोग होणार नाही. आणि शरीरातलं HDLचं प्रमाण पुरुषाचं पाहिजे 1.1 आणि स्त्रीचं पण तेवढंच. त्याच्या पुढे जर गेलं तर ब्रेन ट्युमर, ब्रेन अटॅक आणि हृदयविकार हा 100% ठरलेला आहे. म्हणून व्यायाम करा. ज्या लसी आपण 3 लसी घेतल्यात, बूस्टरचा डोस घेतलाय, ते तुमचं टॉक्सिन शरीरातलं बाहेर पडलं पाहिजे. त्याच्यासाठी व्यायाम करा आणि व्यायामातून तुमच्या शरीरातल्या गोष्टी बाहेर काढा. आपोआप शरीराकडे लक्ष द्या. मला BP सुरू झाला होता, शुगर सुरू झाली होती, माझं 88 वजन होतं, चांगल्या बऱ्यापैकी मोठ्या महाराजांची यादीत होतो, मोठं पोट होतं, गाल चांगले फुगलेले, शरीर बडदंड होतं आणि घाम फुटल्यामुळं BPची गोळी खाल्ल्याशिवाय मला प्रवचन करता कीर्तन करता येत नव्हतं. मी डॉक्टरांना विचारलं, घाम फुटतोय, ते म्हणले आता आयुष्यभराची BPची गोळी, शुगरची गोळी चालू झाली. मी डॉक्टरचा विलाज केला आणि असणाऱ्या सुरतचे डॉक्टर LV पटेलचा त्यांचा डाएट प्लॅन आणि त्यांचा मार्गदर्शनाखाली मी 28 किलो वजन कमी केलं. माझा HDL 2.2 होता, आता HDL 1.1 आला. माझी शुगरही गेली आणि BP माझा आता नॉर्मल आहे. शुगरची मला गोळी नाही आणि BPची सुद्धा मला गोळी नाही. म्हणून सावधान व्हा, शरीराकडे लक्ष द्या. संतांनी कालही त्या काळात आरोग्याचं महत्त्व सांगितलं आणि संतांनी सांगितलं की बाबा हो, व्यसनाच्या आहारी जाऊ नका आणि आपल्या शरीराचं वाटोळं करू नका. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करो नाश आयुष्याचा. आणि शेवटच्या चरणाकडे मी येईल. शेवटचं चरण तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे नये डोळे धुरे बरुण राहो.
इहलोकीचा व्यवहार आहे. ऐश्वर्याच्या आंधळ्या धुंदीत जगू नका. आंधळ्या धुंदीत जगल्याने फटका जास्त बसतो आणि ऐश्वर फार आंधळ आहे. रावणाकडे एवढी संपत्ती होती तरी त्या रावणाला जावं लागलं. अनीतीनं वागणारा रावण संपत्ती जळाली आणि ती जळालेली संपत्ती ज्याच्या हातात मिळाली तो बिभीषण नीतीनं वागणारा होता. म्हणून नीती हिला यश लेट मिळतं, पण नीतीचं यश हे परफेक्टच असतं. म्हणून नीतीनं वागा, अनीतीनं वागू नका. माणसांना समजून घ्या, नातेवाईकांना समजून घ्या. माणसांनी माणसावर प्रेम करा, एकमेकाला पाण्यात पाहू नका. आणि आयुष्यभर एकदा आपल्याला आयुष्यभर कायमचं जळायचंय, त्यामुळे आयुष्यभर दुसऱ्यावर जळू नका. एक सांगू, या देहाला दुसऱ्यानं जन्म दिला, या देहाला दुसऱ्यानं नाव ठेवलं, या देहाला दुसऱ्यानं किंमत दिली, या देहाला दुसऱ्याकडून संपत्ती मिळाली, या देहाला पहिली आणि शेवटची आंघोळ दुसऱ्यानंच घातली, आणि या देहाला आग्नेडाग सुद्धा दुसऱ्यानंच दिला, आणि या देहाला त्या सरणात शेवटचं अंतिम कायम जळावं लागलं. मग जिवंत असताना या देहानं दुसऱ्यावर क्षणाक्षणाला का जळावं हे ज्याला कळलं त्याला जीवन कसं असावं याचा अर्थ कळाला. भगवंतानं देह दिलाय, तो देह त्याच्या नामचिंतनाला लावा आणि आपलं कर्म नामचिंतनानं चांगलं करत राहा. 100% त्याची फलाची प्राप्ती तुम्हाला मिळेल. कारण देवे दिला देह भजन गोमटा, त्याला लावा. आणि असणारी सगळी सेवा पांडुरंगाच्या चरणी समर्पित करण्यापूर्वी मी आज पहिल्यांदाच प्रवचन माझ्या गुरुच्या मला सामने करण्याचं भाग्य मिळालं. मी आत्तापर्यंत गुरुनं माझं कधी प्रवचन ऐकलं नव्हतं. ज्या गुरुनं मला शिकवलं ते गुरुंना मी आज घेऊन आलोय. ते पनवेलचे असणारे हरिभक्तपरायण दादा महाराज पाटील पनवेलकर हे माझे गुरु आहेत. आणि त्यांना मी ज्यावेळेस म्हटलं की अशा अशा ठिकाणी मला जायचं आहे, ते म्हणले रात्री मुक्कामी या आणि सकाळी बरोबर आपण वेळेच्या आधी तिथं पोचू. ते दादा महाराज पनवेलकरही माझ्याबरोबर आलेत. त्यांच्या वतीनं सुद्धा या दिदींना भावपूर्ण आदरांजली. आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या विनंतीला मान देऊन मी या ठिकाणी आलो ते माझे परम मित्र असणारे परेशजी काठे यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी मी आलो. त्यांचंही ऋण व्यक्त करतो. आणि जी आपल्यातून दिदी गेली सर्वांच्या वतीने या दिदीला भावपूर्ण आदरांजली. खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या हृदयावर राज्य निर्माण करणारी ही दिदी सकाळी घाईघाईत कामाला जात असताना गर्दी आणि ट्रॅफिकची खऱ्या अर्थानं त्या ट्रॅफिकमध्ये तिला जावं लागलं. दुर्दैवानं तिच्यावर काळाचा घाला झाला आणि ट्रॅफिकच्या असणाऱ्या चुकीमुळे या दिदीला आपल्यातून जावं लागलं. वैकुंठवासी कुमारी अर्पणा मनीष काठे, वय वर्ष फक्त 22. म्हणजे जीवनाचं उगवतं स्थान ज्यापासून चालू होतं ते 22शीला तिला जावं लागलं. असं दुर्दैवी मरण कुणाच्याही नशिबात येऊ नये अशी पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो. पण आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे चाले नाही ऐकतेप्रमाणे आपल्यातून दिदी गेल्या. त्यांच्या जाण्यानं त्यांच्या कुटुंबाला निश्चित दुःख आहे. ते दुःख सावरण्याची ताकद परमेश्वरानं द्यावी अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. त्यांच्या पाठीमागं शोकाकुल मनीष वसंत काठे त्यांचे वडील, सौभाग्यवती मीना मनीष काठे त्यांची मातोश्री, कुमारी वैभवी मनीष काठे त्यांची बहीण, कुमार साई मनीष काठे त्यांचे भाऊ, असं काठे परिवार. या परिवाराला जे दुःख झालं ते दुःख सावरण्याची ताकद परमेश्वरानं द्यावी. आणि परमेश्वराला विनंती करीन एवढ्या कमी वयामध्ये या आमच्या ताईंना घेऊन गेला तर याच कुटुंबाच्या पुढच्या पिढीमध्ये याच मुलीला परत त्या कुटुंबामध्ये जन्माला घालण्याचं भाग्य परत या कुटुंबामध्ये दे. आणि गुणी असं बाळ या कुटुंबापर्यंत जन्माला येऊन त्याची वयाची शेवटची 80-85 वर्षापर्यंत होईपर्यंत तिला जीवन देण्याचा भगवंता विचार कर अशी या ठिकाणी भगवंताला विनंती करून झालेली सगळी सेवा पांडुरंगाच्या चरणी समर्पित करून या ताईला वारकरी संप्रदायाच्या वतीनं, भागवत धर्माच्या वतीनं आणि शंभू राज्य राज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीनं या ताईंना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करून माझ्या सेवेला पूर्णविराम. बोला पुंडलिकावरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव नामदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. बोलो रे भैसव संतन की जय. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. हरि ओम. शांती शांती शांती. विठ्ठल 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 विठ्ठल.
ठीक आहे